या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजदशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिदेनान्दो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान के जय। शुकदेव भगवान के जय। महर्षि व्यास भगवान के जय। श्रीमद् भागवत पुराण के जय। गंगा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोर्या। जय जय रघुवीर समर्थ। सच्चिदानंद परमात्मा भगवान गोपाल कृष्ण आपण उपस्थित श्रीमद् भागवत कथा प्रेमी, कथेचे यजमान, कथेचे आयोजक, आमची कथा अतिशय स्वरमयी करणारे आमचे संगतकार, या व्यासपीठावरनं निर्माण होणारा आवाज तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणारे आमचे यतीन काका, या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याला साष्टांग प्रणिपात करून आजच्या मंगलदायी कथेला आपण सुरुवात करूया। कथा प्रारंभ करण्यापूर्वी या वास्तूमध्ये, या ठिकाणी
साधारणतः 2014 पासून येणं होतंय कथेच्या निमित्तानं. हे आमचं 10वं वर्ष म्हणावं लागेल. ही कथा चालू असताना अनेक श्रोते, अनेक भगवान गोपालकृष्णाचे प्रेमी, कथेवरती प्रेम करणारे अशी अनेक मंडळी जोडत गेली. त्यामध्ये आमचे जसं प्रद्युम्न आहे, त्या मयुरेश केळकर गुरुजी आहेत, हे सगळेच जण. आणि काय सांगतो तुम्हाला, हे मी सांगायचं कारण असं, तुम्ही श्रोते व्यासपीठावर बसलेल्या वक्त्याकडे पाहत असता, तो एकच असतो. पण व्यासपीठावरनं जो वक्ता असतो तो 200, 300, 800 किंवा असे लोक 160 डोळ्यांना पाहत असतो. तुमचे 160 डोळे 2च डोळ्यांकडे पाहत असतात, पण इथला वक्ता मात्र 160 डोळे पाहत असतो. काहींनी त्याच्यावरती आणखीन डोळे लावलेले असतात, त्यामुळे ते डोळे पाहायची सवय झालेली असते. मी हे का सांगतोय, एक वक्त्याच्या नात्याने भूमिका सांगतोय. त्यामुळे या डोळ्यांना काही श्रोते पाहायची सवय झालेली असते आणि त्यांच्या जागाही त्या ठरलेल्या असतात की ते श्रोता तिथेच बसणार. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नैमिषे सूतमासेन मभिराद्य महामतिं कथामृतरसास्वाद कुशलो शौनको ब्रवीत्. शौनक उवाच अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारम मम कर्णरसायनम. श्रेयसां यद्भवेत् श्रेयः पावनानां च पावनं कृष्णं प्राप्तिकरं शश्वत् साधनं तत्वदाधुना. साधनं तत्वदाधुना साधनं तत्वदाधुना. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण सगळेजण या पुण्य पावन भूमीमध्ये सुखताल भूमी, बाहेर वटवृक्ष आहे, त्याच वटवृक्षाखाली वैराग्यमूर्ती शुकदेवांनी राजा परीक्षिताला श्रीमद भागवत कथा सांगितली. असा हा परम पावन वटवृक्ष आहे. जवळच गंगा मैया वाहते. मूळ गंगा मैयेचा प्रवाह इथून फार दूर आहे, पण त्या काळी श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यासाठी ती गंगा मैया तिकडनं वळली आहे आणि इकडे आलेली आहे. आणि असं मान्यता प्राप्त आहे. म्हणजे काल आपण ज्या महाराजांचं दर्शन घेतलं, स्वामी ओमानंदजी, ते त्यांच्या प्रवचनामध्ये कायम सांगत असतात, तेव्हा ती गंगा मैया फार खळखळ खळखळ वाहत होती. का तर शुकदेवांच्या मुखातून मी ज्याच्या चरणापासून निघाले त्या भगवान विष्णूंची म्हणजे भगवान गोपाल कृष्णाची कथा मला श्रवण करायला मिळणार आहे, एवढा आनंद तिला झाला होता. आणि आपल्या आत्ता चेहऱ्यावरती सगळ्यांचा जो आनंद आहे ना, तसाच आनंद तिच्याही चेहऱ्यावर होता. आणि ती आनंद त्याच्या आवाजातून ती व्यक्त करत होती. इतका खळखळ 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 वाहत होता. परिणाम त्या आवाजामुळे शुकदेव कथा सांगतायत ते राजा परीक्षिताला ऐकू जात नव्हतं. म्हणून शुकदेवांनी जाऊन गंगा मैयेला प्रार्थना केली, बाई तू इथे कथा श्रवण चालू आहे आणि इथून पुढच्या अनेक काळात इथे कथा श्रवण होणार आहे, तर तू इथे शांत हो, शांतपणे कथा ऐक. म्हणून जर आपण गेलात जाऊ आपण, तेव्हा आपल्या लक्षात येईल गंगा नेहर मानली जाते इथे. ती गंगा मैया शांत वाहते इथे. का? ती कथा श्रवण करते. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत सर्वजण.
शुकतालला आल्यावरती मला एक कायम वाक्य आठवतं, न हम यहाँ आए है न हम यहाँ आएंगे, माँ गंगा ने हमें बुलाया है. तसं आपल्या सगळ्यांना त्या गंगामयीने बोलवून घेतले, या वटवृक्षाने बोलवून घेतलं. ये बघ, हेही विश्व असतं. तू ज्या विश्वात राहतो त्यापेक्षा वेगळं विश्व तुला दाखवतो, चल मी. म्हणून मी आमच्या एका मित्राला परवा म्हणालो, हे 7 दिवस आपल्या आयुष्यातले सगळ्यात मौलिक दिवस आहेत, सर्वार्थाने मौलिक. उद्या सकाळी नाश्त्याला काय करायचं, भाजी जाऊन आणायची आहे, हे काय करायचं, ते काय करायचं, कुठलंही टेन्शन नाही. उठून 7 वाजता चहा प्यायचा, रूम मध्ये जायचं, छानपैकी परत नाश्त्याला यायचं. गरमागरम पोहे, उपमा, शेवयाचा उपमा, काय हवं ते भरपूर. त्यामुळे अशी ही परम पावन भूमी शुकताल, शुकतीर्थ, या भूमीमध्ये आपण सर्वजण आलो. एक वेगळा आनंद आपल्या आयुष्यातला आपण नक्की मिळवू याची मला खात्री आहे. म्हणजे आपल्या शरीराला सुद्धा चांगल्या वातावरणाची, चांगल्या विचारांची सुद्धा सवय नसते, इतका आपण कलुषित झालेलो असतो सर्व अर्थाने. मग ते कलुषित झालेले आपण भूषित होण्यासाठी इथे यावायचं असतं. श्रीमद भागवत कथा, भागवती गंगा असं म्हटलं जातं. आपल्याला सर्वांना माहित असेल, गंगा ही गंगा मैया 2 नद्यांचा संगम आहे. इथून पुढे हरिद्वार ऋषिकेशच्या पुढे गेलं की देवप्रयाग नावाचं ठिकाण येतं. त्या देवप्रयाग मध्ये अलखनंदा आणि भागीरथी, अलखनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांचा संगम आहे. आणि या 2 नद्यांचा संगम जिथे होतो त्या देवप्रयागला, देवप्रयागच्या इथे त्या नदीला गंगा असं नाव प्राप्त होतं. अलखनंदा, भागीरथी त्यांचा संगम जिथे होतो ते देवप्रयाग ठिकाण, त्या देवप्रयागला गंगा हे नाव त्या नदीला पडतं. म्हणजे गंगा मैया हे 2 नद्यांचा संगम आहे. पण या शुकताल इथे, या वास्तूमध्ये, या ठिकाणी भागवती गंगा आणि भगवती गंगा या दोहोंचा संगम आहे. गंगा, अलखनंदा, भागीरथी हिचा संगम गंगा, पण श्रीमद भागवत कथा म्हणजे भगवती गंगा आणि भागवती गंगा अशा 2 गंगांचा संगम आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत, कारण 2 गंगांमध्ये आपल्याला स्नान करायला 7 दिवस मिळणार आहे. डुंबून जायला मिळणार आहे, डुबून जायला मिळणार आहे, आनंद घ्यायला जमणार आहे. आणि श्रोते हो, ज्याला त्यातला आनंद कळतो ना तोच त्याच्यामध्ये डुबकी मारतो, नव्हे बुडून जातो. डुबकी सुद्धा नव्हे. काही जण काठावरनच आपलं, काही विचारतं फार गार आहे हो, पण श्रोते हो, त्याच्यामध्ये गेल्याशिवाय त्याची मजा येत नाही. इथे अनेक जण घरी गेले, घरून विचारतील आपल्या काय कशी चालली आहे कथा, ते सगळे असे काठावरून आपलं. पण जे खरे आहेत ना ते म्हणतात, अरे काय सांगू तुला, इथला आनंद इथेच माहिती फक्त. म्हणून आपल्या सगळ्यांना आनंद प्राप्ती व्हावी, सुख नव्हे आनंद प्राप्ती व्हावी, यासाठी आमच्या ब्रह्मचैतन्य यात्रा आणि तीर्थाटन यात्रेने या कथेचं आयोजन केलं. माणसाच्या जीवनामध्ये सुख मिळतं, पैसा मिळतो, भरपूर सगळं मिळतं, सगळं आहे आपल्याकडे, काही नाही का आपल्याकडे आहे सगळं. पण जे हवंय ते मिळत नाही, म्हणून आपण अशा विविध तीर्थक्षेत्री जाऊन ते मिळवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचं नाव आहे शांतता. मला एक कायम हा प्रसंग आठवला की एक उदाहरण आठवतं. सोलापूरच्या जवळ निंबाळ नावाचं एक गाव आहे. तिथे गुरुदेव रानड्यांचं उपासना केंद्र स्थान आहे. गुरुदेव रानड्यांचं. गुरुदेवांकडे एक शिष्य गेले, योग्य पातळीवरचे होते. काही जण म्हणतात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते, ते गेले होते, असेही काही जण म्हणतात, पण त्यातला पुरावा नाही.
आणि गुरुदेव त्यावेळेस ध्यानामध्ये होते, नामस्मरणामध्ये होते. आणि आपल्याला माहीत असेल नसेल, गुरुदेव रानडे एकदा नामस्मरणाला बसले. नामस्मरणाने त्यांना सोडेपर्यंत ते नामस्मरण सोडत नव्हते. काय ताकद असेल बघा. नामस्मरणाने त्यांना सोडावं लागतं तेव्हा ते बाहेर व्हायचे. आपलं फार उलट असतं. आपण हवं तेव्हा सोडायला तयार असतो. काही जण घरात नामस्मरण करायला बसतात आणि जरा फोडणी पडली की जाऊ दे नंतर करू. आणि त्याला जोड काय देतात माहिती का? आध्यात्मिकता सांगितलंय मनापासून करा. मनच नाही नामस्मरणात तर काय. आता मन जर कढईच्या इथे गेले तर आपण तिथेच थांबलं पाहिजे. असं लगेच सोडून आपण मोकळे होतो. सोबत शास्त्र इतकं आहे आपल्याकडे. तर गमतीचा भाग, त्या ध्यानात होते, नामस्मरणात होते, बराच वेळ होते. आणि त्या बाहेरच्या शिष्याला इतकी इच्छा निर्माण झाली की गुरुदेवांना प्रश्न विचारावा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सेवेचा प्रकार सांगितलाय. सेवा करायची झाली तर कशी करावी? हात दाबणं, पाय दाबणं, फळं देणं, शाल घालणं ही तर सेवा आहेच. पण दुसरी सेवा परिप्रश्नेन सेवया. अधिकारी व्यक्तीला परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारून, योग्य प्रश्न विचारून सेवा करावी. चिठ्ठी पाठवली गुरुदेवांकडे, स्वामीजी मला हा प्रश्न आहे. आणि चिठ्ठीमध्ये एवढंच लिहिलं होतं, आय वॉन्ट पीस. आय वॉन्ट पीस, मला शांतता हवी. आय वॉन्ट पीस. काय गुरुदेवांनी उत्तर द्यावं? गुरुदेवांनी आय वॉन्ट पीस मधलं आय खोडला, वॉन्ट खोडला आणि पीस शब्द फक्त बाहेर पाठवून दिला. म्हणजे आय वॉन्ट पीस, पीस फर्स्ट रिमूव्ह आय. पहिला आय, मीपणा सोडून द्या. देन रिमूव्ह वॉन्ट, पीस इज देअर. मी पाहिजे, मला हवं, हे सगळं सुटलं की शांतता आहेच. आजपर्यंत जर आपलं जीवन पाहायला गेलं तर या दोन चौकटीतच आपण अडकलोय. मला आणि मला हवं, मला हवं आणि मला हवं. अजून पुढचं मलाच हवं, या ह्याच्यामध्ये आपण अडकलोय. त्यामुळे खरा आनंद आपण सुटला हो आपल्या आयुष्यातनं. सावरकर म्हणतात त्याप्रमाणे क्षण तो क्षणात गेला सखे हातचा सुटोनी. गेले किती क्षण आपल्या आयुष्यातले सगळे. मोक्ष, मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष, मोक्ष म्हणजे काय? विनोबा भावेंनी फार सुंदर शब्द वापरलाय. मोक्ष म्हणजे मोहाचे क्षण टाळणे इज इक्वल टू मोक्ष. मोहाचे क्षण टाळणे मोक्ष. आता आपण विचार करून बघा, या मोहाच्या बाई आपण किती आयुष्यातले आनंदाचे क्षण घालून बसलो. माझं माझं, माझे माझे, माझे माझे, माझे हे माझं, हे माझं, हे माझं, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. अरे त्यातला आनंद गेला ना त्यामुळे आयुष्यातला. दुर्दैवाने आजच्या काळामध्ये आपण अधिक सुखासाठी अधिक दुःख भोगतो. अधिक सुख ज्याची गरज नाहीये ते आपण साठवून ठेवलेलं हो सगळं सगळं. या भागामध्ये आलं की आम्ही कायम सांगतो, हरिद्वारला वगैरे लोक जातात आपल्यातले बरेच जण. आणि घरी जाताना काय करतात, तर दुलया घेऊन जातात. दुलया. हो, एकदा आम्ही आमच्यावर गेलो होतो, इतक्या दुलया. त्या आजीनं स्वतःचं वजन झेपत नव्हतं तरी त्या दुलया सगळ्यांसाठी, ही नातीसाठी, हे याच्यासाठी, त्याच्या इतकं ओझं घेतलं आजींनी त्या दुलयांचं. मी त्यांना म्हटलं, आजी दुलई कशाला घेतायत? त्याला दोहडपण म्हणतात त्याला, दुलई थोडक्यात. नाही म्हणे सगळ्यांना द्यायचं. म्हटलं आजी या दुलया, दोहड वगैरे या भागातल्या थंडीसाठी आहे, आपल्या पुण्यामध्ये एवढी थंडी नाही पडत. नाही म्हणे बुवा, अंगावर दुलई घ्यायची, AC 16 करायचा आणि शांत झोपून जायचं. म्हणजे मी घरामध्ये AC 16 करणार आणि दुलई घेऊन झोपणार. अरे मध्ये दुःख आणलं नाही का तू घरामध्ये? मला हवं, मला हवं यासाठी मी दुःख आणत नाही का माझ्या घरामध्ये? म्हणून आम्ही कायम प्रश्न पडतो, तुकोबारांकडे काय होतं, ज्ञानोबारांकडे काय होतं? काही नव्हतं, काही नव्हतं, पण त्यांच्याकडे आनंद होता. म्हणून आपण सगळेजण जमल्यावरती आनंद का? सगळेजण आपण भगवत चिंतनामध्ये दंग होणार आहोत 7 दिवस. आणि सगळ्या व्यथा, सगळी दुःख बाहेर. म्हणून मी पहिल्याच दिवशी सांगत असतो, जर कोणाला डायरी वगैरे लिहायची सवय असेल रोजनिशी, त्यांनी आजचे आपण 21 तारखेचे आणि 27 तारखेचे आपण असं स्वतःच स्वतः अवलोकन करून बघा. आपल्याला लक्षात येईल काही ना काहीतरी बदल आपल्यात नक्की घडलाय.
अर्थात मुद्दा लक्षात घ्या, ज्याला वाटतं बदल व्हावा त्यांच्याच बाबतीत घडेल. आपल्याला काही फरक पडत नाही. मग पण देवालाही म्हणेल तुला मला काही फरक पडत नाही, बस तसाच तिथे. माझ्यात फरक व्हावा, बदल व्हावा असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. याला मुमुक्ष अवस्था म्हणतात वेदांतातली, की बाबा मी अडकलोय, सुटीन कसा, सुटावं कसं. अनुदिन अनुताप तापलो रामराया, परम दिन दयाळा निरसी वो माया. अचपळ मन माझे नाव रे आवरिता, तुझ विणशिण होतो धाव रे धाव आता, धाव रे धाव आता. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. अनुताप महार महत्वाचा आहे श्रोते हो. पश्चाताप वेगळा असतो आणि अनुताप वेगळा असतो. अनुतापामध्ये बदल होण्याचा संभव असतो, पश्चातापामध्ये बदल होईलच याची गॅरंटी नसते. एखाद्या गोष्टीचा मला पश्चाताप झाला पण परत ती गोष्ट करण्याचा संभव होऊ शकतो. पण अनुताप, द ट्रान्सफॉर्मेशन ह्युमन इंटू डिवाइन त्याला म्हणतात. ह्युमन इंटू डिवाइन तो बदल आहे, तो अनुतापाने होत असतो. जो अनुताप रत्नाकर नावाच्या डाकू मध्ये होता, अनेक खून केले, अनेक मर्डर केले, पश्चाताप करत होता पण परत खून करायला जातच होता. रत्नाकर नावाचा दस्यू डाकू. पण नारदांसारखा सद्गुरू आयुष्यात आला आणि त्याच्या आयुष्यातला अनुताप जागा केला. रत्नाकराचा वाल्मिकी झाला. अनुताप कायम जागा झाला पाहिजे आणि या कथा आपल्या अनुताप जागा करतात. म्हणून हा ग्रंथ डोक्यावरून ठेवून आणला आपण. म्हणजे काय केला, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण आरतीमध्ये येईल आता आपल्या. तो ग्रंथ जेव्हा इथं स्थापन होतो म्हणून तो विधी आहे. आपण ऐकलं असेल गुरुजींनी माझं गोत्र उच्चारलं, त्यांचं उच्चारलं, यजमानांचं उच्चारलं, या सगळ्यांच्या स्मरणाने तो ग्रंथ स्थापन केलाय. आता हा ग्रंथ स्थापन झाल्यावरती या कथेची सर्व सूत्र गोपालकृष्ण हातात घेत असतो. सत्य आहे. आणि आम्हाला खात्री आहे नव्हे, पूर्ण विश्वास असतो की त्याला हवी तशी तो कथा करून घेतो. मी लाख ठरवो, मी असो तुम्ही असो कोणी, आपण अशी कथा करू तसं करू, नाही. इथल्या अनेक अनुभूती अशा येतात आमच्या की इथे आलेली माणसं दारापर्यंत आली इथपर्यंत आणि पटकन मागं जावं लागलं. काही ना त्या दिवशी कथेला यावंच वाटलं नाही. का त्यांना नाही वाटलं, गोपालकृष्णाला वाटलं याला नको, बस तू बाहेरच्या बाहेरच थांब बाबा. म्हणून म्हणतो आपण फार भाग्यवान होतो सगळेजण की या पावनभूमीमध्ये आपल्याला बोलवलं. म्हणून या भागवत कथेची सुरुवातच ज्या श्लोकांनी केली आहे तो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. वयं नुमः असा शब्द वापरलाय. अहम नमामि म्हटलं नाही, वयम नुमः. वयम म्हणजे सगळेजण आम्ही नमस्कार करतो. कारण या कथेचे प्रतिनिधी म्हणून आपले काका काकू यजमान आहेत, सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आवटे काका काकू. तसं बघायला गेलं तर या कथेचे सगळेच जण उपस्थित आहेत, ते सगळेच जण यजमान आहेत. कारण या कथेमध्ये श्रवणासाठी बसल्यावरती तो परमात्मा आपल्याला जी बुद्धी देतो त्याप्रमाणे तसं आपलं चिंतन सुरू होतं. श्रोते हो, इथे बसलेल्या व्यासपीठावर बसलेला कुठलाही वक्ता असं सांगू शकत नाही मी सांगतो तेच खरंय. या व्यासपीठावरून बोलली जाणारी वक्तव्य ही माग प्रेरणेमध्ये उभा असलेल्या परमात्मा आमच्यामध्ये देतो, ती पुढे आम्ही देत असतो. म्हणून आम्ही कायम सांगतो आम्ही फक्त वाढपी असतो. स्वयंपाक करणारा मागं तयार असतो, तो स्वयंपाक करून देतो, आम्ही ते फक्त वाढत असतो. वाढल्यानंतर ते कुठल्या क्रमाने खायचं हे जेवणाऱ्याच्या वरती अवलंबून असतं. तसं आम्ही इथून बोलत असतो, बोललं जात असतं. त्या दृष्टीने आपलं स्वतःचं एक चिंतन सुरू राहतं. कोणी किती म्हणायचं, स्वतः ज्याचं आकलन जसं आहे त्याप्रमाणे तो त्याचं चिंतन करत पुढे पुढे जातो.
त्यामुळे इथे कथाश्रवण होत असताना चिंतन सगळ्यांच्या मनात आपोआप घडतं की नाही बघा. या सगळ्या सूक्ष्म गोष्टी आहेत, आपल्याला प्रत्येक वेळेस जाणवत नाही. एखादी सिरियल मध्ये पाहताना नाही का आपल्याला लक्षात येतं असंच छळलं पाहिजे, त्यात सांगितलं असतं का असं छळा म्हणून, ते दाखवतात एक प्रसंग. पण त्याच्यातला एक कंगोरा काय घेते, सासूबाईंना असं उत्तर दिलं पाहिजे, आपण कधी जमणार हे सांगितलंय का त्याच्यामध्ये? नाही, ते आपले विचार प्रणाली ज्या प्रवाहानुसार वाहत जाते त्यानुसार आपलं चिंतन सुरू होतं. मग त्यामुळे हे श्रीमद भागवत कथा असेल, कुठलीही कथा असतील, या कथा आपल्या विचारांना योग्य प्रवाहाला नेऊन ठेवतात. म्हणून ती गंगा मैया आहे, ती वाहत राहते. म्हणून ही भागवती गंगा आहे, सतत वाहत जाते, चिंतन करत जाते आणि आपल्याला अंतर्मुख करत जाते. सच्चिदानंद रूपाय, सच्चिद आनंद जे कधीही संपणार नाही, जे त्रिकाल बाधित आहे, कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे, जे भूत भविष्य वर्तमान कायम अवस्थेत राहतं, जे कायम टिकून राहतं, सच्चित हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि आनंद हा भगवंताचा स्वभाव आहे. आणि आपण सगळेजण त्या परमात्म्याची रूपी आहोत, त्यामुळे तो आनंद आपल्यातही प्रत्येकात आहे. फक्त त्या आनंदावरती काय माहिती का, माझं 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 असे आपण लेप लावून ठेवलेले असतात. त्यामुळे तो आनंदाचा गाभा आतच टिकून असतो, तो बाहेर कधी येतच नाही. तो लेप एकदा जेव्हा सुटतो ना, अंधारी मी उभी आंधळी जीव जीवना भ्याला, थकले रे नंदलाला रे, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. तो जो लेप आहे ना, तो सुटल्याशिवाय उपयोग होत नाही बघा. मध्ये त्या सप्तशृंगी मातेच्या रेणुका माते सप्तशृंगी मातेचं कवच निघून आलं बघा, मूळ गाभा मूर्ती किती गोड निघाली. तसं आपलं हो, सगळे लेप इतक्या अंगावर लावून घेतलेले असतात, त्यामुळे मूर्ती झाकोळली आपली हो, जी आनंदमयी मूर्ती आहे. आणि एकदाच्या बंधनापासून उकललेल्या गाठी जेव्हा त्या गाठी सुटल्या जातात ना, कडाड कडाड कडाड, तेव्हा ती मूर्ती खरी प्रकट होते. साठविला हरी जेणे हृदय मंदिरी असं म्हटलं जातं. तो साठवलाय आपण सगळ्यांनी, पण तो माझा मुलगा, माझी, मी याचा, मी त्याचा, मी त्याचा, मी त्याचा, मी माझा, मी माझा, पुन्हा मी माझा, पुन्हा मी माझा. काहींचं चॅनलच असतं ते, मी 24 तास, झी 24 तास नाही, मी 24 तास. या मीपणाच्या आवरणामध्ये ती खरी मूर्ती इतकी कुठेतरी लपून ठेवलेली असते ना, ती बाहेर काढणं हे भागवताचं काम आहे. म्हणून तो सच्चिद आनंद पहिला शब्द वापरला. सत जो कधीही संपत नाही, चित जे त्रिकाल बाधित आहे, असं आनंद स्वरूप, आनंद घन असणारा परमात्मा, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीचं कारण असणारा, तापत्रय विनाशाय, आदिदैविक, आध्यात्मिक आणि भौतिक ताप, हे तीनही ताप ज्याच्यामुळे संपून जातात. शरीराला मनाला होणारा जे दुःख असतं त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात. शरीराला आणि मनाला जे दुःख होतं ना त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आजूबाजूच्या वातावरणामुळे जो त्रास होतो, थंडी वाजते, त्यामुळे थंडीमुळे सर्दी होते, आवाज बसतो, ताप येतो, हे आजूबाजूच्या वातावरणावर बरंचसं अवलंबून असतं आपलं शरीर, त्याला आधिभौतिक ताप म्हणतात. आणि अज्ञात कारणामुळे होणारा त्रास त्याला आदिदैविक ताप म्हणतात. तो आदिदैविक त्रास आपल्या हातात नसतो. भूकंप येणं, पूर येणं, ज्वालामुखी वगैरे हे जे त्रास आहेत ना, ते त्या कॅटेगरीतले, त्याच्यावरती आपला काहीच परिणाम नसतो. मग या सगळ्या त्रिपुटीतून जर सुटायचं असेल तर श्री कृष्णाय वयं नमः. श्री कृष्ण, काय गंमत आहे बघा श्री कृष्ण या नावामध्ये.
कर्षति इति कृष्णः कर्षति इति कृष्णः जो आकर्षून घेतो तो कृष्ण. मग श्री जोडायचा अर्थ काय होता? नुसतं कृष्णाय वयं नमः कृष्णाय वयं नमः, श्रीकृष्ण कशाला? तर श्री या शब्दाचा अर्थ आहे राधा, आणि या कथेची मुख्य देवता राधा आहे. म्हणून या कथेच्या गजराच्या सांगतेला आम्ही कायम राधा राधा, जय श्री राधे, जय श्री राधे, जय श्री राधे असं म्हणत असतो. प्रधान देवता जरी कृष्ण असली तरी मुख्य देवता राधा माता मानली जाते, राधा राणी मानली जाते. मूळ श्रीमद भागवतामध्ये आई भगवती राधाचा कुठेही उल्लेख सापडत नाही, पण श्रीकृष्ण हा शब्द आला की राधा येतेच. कारण श्री राधा आणि कृष्ण दोघे वेगळे नाहीच, श्री कृष्ण. म्हणून आम्ही कायम सांगत असतो या जगताला भगवान गोपालकृष्णाचा आधार आहे. या जगताला भगवान गोपालकृष्णाचा आधार आहे, पण कृष्णाला मात्र आधार राधेचा आहे. जगताला आधार कृष्णाचा, पण भगवंताला आधार राधेचा. आपण आधार 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 शब्द दोनदा जोरात म्हणून बघा, फास्ट वेळा. मग काय शब्द होतो बघा, आधार 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 आधार. कारण तो आधार राधेशिवाय येऊ शकत नाही. या पुण्यभूमी भारताला पुण्यत्व प्राप्त करून द्यायचं काम या अनेक तीर्थक्षेत्र करून देत असतात. मग त्यामध्ये द्वारका आहे, अयोध्या आहे, अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका, या सगळं नगऱ्या आहेत. तसे शुकतीर्थ आहे, नैमिषारण्य आहे, आपलं गोंदवलं आहे, गजानन महाराजांचं शेगाव आहे, सज्जनगड आहे, पंढरपूर आहे, तुळजापूर आहे, गुजरातला गेल्यावरती डाकोरनाथ आहे, जगन्नाथपुरी आहे. ही सर्व तीर्थक्षेत्र या भारताला पुण्यभूमी बनवतात. म्हणून तर या भारतामध्ये परत 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 मला जन्म मिळावा अशी अनेकांची इच्छा आहे. आपली संस्कृती पुनर्जन्मावरती विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे अशी प्रत्येकाची इच्छा अभिप्सा असलीच पाहिजे की मला परत एकदा भारतातच जन्माला. नको रे बाबा, आम्ही कायम कोकणामध्ये जाणारी माणसं असतो. कोकणामध्ये उत्सव संपला की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गरम मसाल्याची आमटी असते आणि भात असा मेनू असतो. एक तो उतारा म्हणजे थोडक्यात. आम्ही कायम जातो गरम मसाल्याची आमटी. अमेरिकेतल्या माणसाला मजा आहे का याची? हा, इथला मसाला घेऊन तो तिकडे करेल, पण तिथल्या पाण्याचं काय? सांगायचा मुद्दा हा आनंद केवळ इथेच आहे, बाकी कुठेही नाही या जगात. बाकी जग सुंदर आहे, मी नाव भगवंताचाच आविष्कार आहे, तर आपण नावं ठेवणार कोण? आमचे या जगतामधल्या भगवंतानी खास आपला आवडता भाग असतो ना, आपल्या घरामध्ये सुद्धा एक जागा अशी आपली स्वतःची असते बघा, की तो स्पेशल असते बा, तिथे कोणाला इंटरप्ट करून मी देत नाही. तसं भगवंतानी या जगतामधलं कोणाला इंटरप्ट न करून देण्यासाठी जागा जी असेल ती भारत म्हणून ठेवलेली आहे. की बाबा ही माझी आवडती जागा आहे. का? कृष्णाने जन्म इथे घेतलाय. हो, भगवान रामचंद्रांनी जन्म इथे घेतलाय, सावरकरांनी जन्म इथे घेतलाय, राणा प्रतापांनी जन्म इथे घेतलाय, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज इथे जन्माला आले, तुलसीदास इथे जन्माला आले, तुकोबारा इथे जन्माला आले, ज्ञानोबारा इथे जन्माला आले. अशी पुण्यभूमी भारत, आणि आपण तिथे जन्माला आलोय. या पुण्यभूमी भारतामधलं पुण्यक्षेत्र म्हणजे शुकताल आणि नैमिषारण्य अशी ठिकाणं. त्या नैमिषारण्यामध्ये सूत महामुनी अनेक दिवस ब्रह्मचर्चा चालू आहे. यांच्या आधिपत्याखाली अनेक श्रोते बसलेत, विद्वान श्रोते. आणि त्या विद्वान श्रोत्यांमध्ये शौनक म्हणून नावाचे ऋषी होते. आणि शौनकांनी ती कथा श्रवण करता करता एक दिवस त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी प्रश्न विचारला. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारम मम कर्णरसायनम श्रेयसां यद्भवेत् श्रेयः पावनानां च पावनं
कृष्ण प्राप्तिकरं शश्वत साधनं तत्वदाधुना साधनं. इतके गोड आमची वरददादा साथ करतायत, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या होऊ द्या. अरे वा, काल आपण त्यांचा आवाज ऐकला, आज त्यांची साथ आपण ऐकतोय. फार छान असा आनंद असतो कथेमध्ये की सुयोग्य साथ मिळणं फार अवघड असतं. त्यात संवादिनी आणि गाण्याची साथ आमचे वरद केळकर सांभाळत आहेत. मूळचे चिपळूणचे, उत्तम गायन, उत्तम हार्मोनियम वादन, उत्तम ऑर्गन वादन असं सुंदर साथ करणारा आमचा मित्र वरद. आणि तबल्याची साथ करतोय आमचा गणेश घाणेकर, पनवेलचे आहेत. इकडे गायनाची साथ माझ्या सौभाग्यवती मानसी बडवे करतायत. आणि टाळाची साथ करतायत आमच्या मेधाताई कुंभोजकर. या उत्तम पुण्यामधल्या उत्तम नर्तिका आहेत आणि उत्तम नृत्याचे क्लासेस त्या घेतात, ते त्यांची मुलगी वगैरे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, एखाद्या घराण्यामध्ये भगवंताच्या भक्तीची परंपरा कशी असावी. मेधाताई आहेत, त्यांच्या थोरल्या भगिनी इथे गीतिकाताई दंडवत आहेत. या दोघी महाराष्ट्रामध्ये पूर्वीच्या काळी, म्हणजे काही काळापूर्वी आम्ही ज्यांना आदर्शवत कीर्तन मानतो ते कीर्तन सार्वभौम गजानन बुवा राईलकर म्हणून होऊन गेले. त्यांच्या या दोघी कन्यका आहेत आणि आवर्जून कीर्तन आलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांमध्ये एक लहान मुलगा आहे, त्याचं नाव 34 वर्षाचा आमचा प्रणव उभा आहे इथे. सांगायचा मुद्दा काय, ही कथा मला वेगळी का वाटते की आज सगळेजण वेगवेगळ्या लेवलचे आहेत. आमच्या आता काल दोन्ही व्यवस्था इथे पाहत होते, इथलीच व्यक्ती, ते त्यांना काही जमेना. आमचे यतीन काका आपण उठले, चला मी करतो काही काम. अशी वेगवेगळी लोक इथे छान हो. मला त्यामुळे ही कथा वेगळी का वाटते की भगवंत कोणाकोणाला कसा बोलवून घेतो पहा. या सगळ्यांना निमंत्रण पाठवली होती का नाही, फक्त आमचा मेसेज गेला होता की व्हॉट्सअपवरनं गेलो होतं. सगळ्यांना वाटलं नाही गेलो पाहिजे गेलो पाहिजे. आणि जेव्हा सगळी जण जमतात ना, ते सज्जन से सज्जन मिले होई मिठी बात, ही मिठी बात आहे. पुढचं सांगत नाही मी आत्ता, ते नंतर कधीतरी सांगेन. त्यामुळे अशी सज्जन लोक जेव्हा जिथे जमतात ना, तिथे ब्रह्मचर्चा होत असते, तिथे काहीतरी चिंतन घडत असतं. आणि हे चिंतन जीवनासाठी फार उपयोग असतं. असं चिंतन नैमिषारण्यामध्ये होत होतं. आणि त्या शौनक आदी ऋषींनी प्रश्न विचारला, महाराज आपण कित्येक वर्ष इथे कथा श्रवण करतोय, तुमची कथा ऐकतोय, ब्रह्मचर्चा ऐकतोय, पण अडचणीचा विषय असा आहे की आपण निवांतपणे कथा श्रवण करतोय, पण इथून पुढचा जो कलीचा काळ आहे, कलीचा प्रादुर्भाव आहे, त्या कलियुगामध्ये एवढा रिकामा वेळ कोणालाही मिळणार धन्यवाद नाही. सगळं इन्स्टंट हवं, पटकन हवं, लगेच हवं. कारण या कलियुगामध्ये तितिक्षा नावाचा प्रकार नाहीसा होणार आहे. तितिक्षा म्हणजे सहनम सर्व दुःखानाम. थोडं सहन कर, होईल होईल होईल, काळजी करू नकोस, काळजी करू नकोस, काळजी करू, होईल होईल होईल. आम्हाला लगेच सगळं नाही, आत्ता लगेच पाहिजे, आत्ता पाहिजे, आत्ता पाहिजे. अरे थोडा वेळ लागेल ना, थांब ना बाबा. मला एक पूर्वी आठवत असेल, माझं जर चुकत नसेल, आपल्या पत्र्या मारुतीच्या इथे पूर्वी शेंडे डॉक्टर नावाचे एक डॉक्टर होते. दात काढायचे, ते भूल न देता काढायचे ते दात. हो, मी पाहिलेला आहे तो कार्यक्रम. ते त्या व्यक्तीला इतकं बोलण्यामध्ये गुंगून 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 ठेवायचे आणि ती बरोबर ती अशी दोरी त्या दाढेमध्ये घालायचे इतकं, आणि ती शिर अशी दाबून ठेव, पण इतकं गोड बोलायचे ते की आपल्याला कळायचं पण नाही. आपण बोलण्या खटकन ओढायचे ते. पहिला शब्द सहन कर, होईल 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 होईल. तसं सहनम सर्व दुःखानं, आपलं सहनशक्ती सगळ्यांची क्षीण झाली, कमी नाही झाली, नाही संपली असं नाही, क्षीण झाली. ही सहनशक्ती पूर्वी होती. म्हणून श्रीमद भागवत कथा आपली सहनशक्ती सुद्धा वाढवते. ठीक आहे, होईल रे, चल हरकत नाही, होईल होईल, काय होत नाही, काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. आता व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवला जातो, तो ब्लू टिक होतो बघा. म्हणजे ब्लू टिक म्हणजे समोरच्यानी पाहिलं होतं ते ब्लू टिक होतं. त्याचा जर रिप्लाय आला नाही तर लगेच डोकं, अरे हा रिप्लाय का करत नाहीये. काही जण लगेच त्याला फोन करतात, अरे व्हॉट्सअप बघ, तुला मेसेज केलाय तो बघ. अरे मग बघ ना, अरे म्हणजे आता फोन केलाय तर सांग ना काय ते. नाही बघ, व्हॉट्सअपवरती बघ. म्हणजे मला रिप्लाय पटकन पाहिजे.
असं कसं होईल? प्रत्येक गोष्टीचा रिप्लाय पटकन नसतो. भगवान गोपालकृष्ण लगेच रिप्लाय देणार नाही. अरे तुला रिप्लाय देण्यासाठी तू थोड्या लेवलला ये ना, लगेच पावत नाही. उपासना जी आपल्याला वरपर्यंत आणते त्याला उपासना म्हणतात. जिथे भगवंत भगवंत राहत नाही आणि भक्त भक्त राहत नाही, दोघं समान पातळीवर येतात, ती उपासना असते. कोणाशी बोलायचं ठरलेलं असतं, कोणी कोणाशी बोलायचं. तसं वेळ प्रत्येकालाच नाही, कोणालाच नाही या जगामध्ये वेळ. ते पूर्वी गावस्करचं गाणं होतं, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला. तसं आहे, वेळच नाही हो आमच्याकडे. बाप काय ते पटकन बोला, लवकर लवकर लवकर. किती अवस्था बिकडे आपली. ते विमानाने आपण बऱ्याचदा जातो, विमान लँडिंग होतं, ते लँडिंग होऊन ते तिथे जागेवर लागेपर्यंत लगेच लोक उभी राहिली असतात. अरे थांबा ना, तुमचा 12 तासाचा प्रवासाचा त्यांनी वेळ 2 तासावर आणला ना. आता पुढचे 8 मिनिटं ती सांगणार आहे की कुठल्या बेल्टवर तुमची बॅग. अरे 2 मिनिटं थांब, काय बिघडलं? नाही, लगेच उभं राहायचं, ती बॅग काढायची, लगेच रांग. अरे घे ना, सहन कर ना, काही होत नाही, कुठेही जाणार नाही गाडी. मला सांगायचा मुद्दा, हे सगळे ग्रंथ आपल्याला सहनशक्ती शिकवतात. बाबा रे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, त्या प्रोसेस आहे, तिथून जा, त्यांनीच गेला तरच तुझं काम होणार आहे. त्यामुळे सूत महामुनींना शौनकादी ऋषी विष्णू विचारतात की आत्ता आम्हाला वेळ मिळालाय भरपूर, पण कलियुगाची गॅरंटी नाही हो. त्यामुळे तुम्ही आम्हाला कथा अशी सांगा, पटकन कथा सांगा. आणि नुसती कथा सांगत असताना कथा सारम, कथेचं सार सांगा. पण ते सार सांगत असताना कथेचे कोणतेही कंगोरे सोडू नका. अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. आमचं अज्ञान हजारो सूर्य चमकावे तसं अज्ञान आपल्या वाणीनं दूर होतंय. पण श्रेयसाम यद्भवेत श्रेयः पावनानां च पावनम कृष्ण प्राप्ति करम शश्वत साधनम तत्वदाधुना. अत्यंत सोप्या भाषेमध्ये कथा सांगा, जेणेकरून आमचे त्रिविध ताप शांत होतील, दुःख निवृत्ती होऊन परमात्म्याविषयी मन दृढ होईल. श्री शौनक चित्ते ते यतो वच्मी विचार्यत सर्व सिद्धांत निष्पन्नो संसार भयनाशनम भक्त्योदवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहम तेहि दास्यामी सावधानतया शृणु. हा शब्द फार गोड आहे, सावधानतया शृणु. आमची सकल दुःख निवृत्ती होऊन आमचं मन भगवंताच्या विषयी दृढ होईल अशी कथा आम्हाला सांगावी. तेव्हा शब्द वापरतात सावधानतया शृणु. सावधानतेने ऐका. का? भक्त्योदवर्धनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम. मी तुमच्या समोर असं शास्त्र सांगतो, सूत महामुनी सांगतात की या शास्त्राच्या श्रवणाने तुमची सर्व दुःख निवृत्ती होईल, मुक्तता होईल. असं शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत. सूत महामुनी सांगतात शौनकादी ऋषींना, या जगतामध्ये सगळ्या दुःखांवरती, छोट्या 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 दुःखांवरती उपाय. सगळ्या छोट्या छोट्या दुःखांवरती उपाय आहे. बघा ना, आपल्या सगळ्यांचंच पाक. आपल्याला दुःख नाही का? सगळ्यांना दुःख आहे. पण त्या दुःखांवरती काही ना काहीतरी उपाय ठरलेले आहेत. हे झालं हे घ्या, हे झालं ते घ्या, ते झालं ते घ्या, गोळ्या घ्या, हे घ्या. सगळ्या दुःखांवरती उपाय. पण सूत महामुनी सांगतात या जगतामधले एक शाश्वत दुःख असं आहे की त्या दुःखावरती काहीही उपाय नाही. त्याचं नाव मृत्यू. मृत्यू नावाचं जे दुःख आहे ना, त्यावरती काहीही उपाय नव्हे. या जगतामध्ये दुःख कोणाला नाही, सगळ्यांना दुःख आहे. आपण ज्याला आराध्य दैवत मानतो त्या भगवान रामचंद्राला दुःख नव्हतं का? होतं ना. भगवान गोपालकृष्णाला दुःख नव्हतं का? होतं. सगळ्यांना दुःख आहे. मृत्यू नाही का? सगळ्यांना मृत्यू आहे. त्यामुळे ते मृत्यू नावाचं जे दुःख आहे ना, ते सगळ्यांना जाचत असतं कायम. सत्य आहे. बघा, बाहेरून ते भगवंत सांगतात, अगदी बरोबर बोलतायत.
बराबर छे. सर्व दुःख निवृत्तीसाठी आमच्याकडे उपाय आहेत, पण जे दुःख कधीही जावं लागणार आहे, कधीही. बाकीच्या दुःखांना सीमा असते, संपत झालं बाबा. काही आपल्याकडे पूर्वी ते अमुक अमुक दिवसाचे ताप होते बघा, 21 दिवसांत ताप जाणार वगैरे वगैरे. मृत्यू नावाच्या दुःखाचं काय, जे केव्हा येऊ शकतं. मृत्यूनं म्हणे लहान थोर, मृत्यूनं म्हणे सान फार, केव्हाही कुठेही. हा महत्वाचा शब्द आहे. त्याला काही ठराविक जागा नाही, याच वेळेस त्याच वेळेस, कधीही जावं लागतं आणि कुठेही जावं लागतं आपल्या सगळ्यांना. श्रीमद भागवत कथा काय करते, आपला मृत्यू टाळत नाही, तर आपल्या मृत्यूचं भय टाळते. काळजी करू नका, ग्लासमधनं गरम पाणी आलेलं आहे बुवांना, टेन्शन घेऊन आलं तर काही ना, ग्लासमधनं आलं काय, काळजी. बघा आपलं कसं अवस्था आहे, बसलोय कथेमध्ये. हां, बसलोय कथेमध्ये, आपल्या सगळ्यांचीच अवस्था तशी. असं काय घेऊन आले. केव्हाही जावं लावू शकतं, ही आपली फार सगळ्यांची अवस्था आहे. पण आम्ही कायम सांगतो, श्रीमद भागवत कथा करते काय माणसाच्या आयुष्यात. आपण सगळ्यांनी काल इथे येताना बॅगा भरून आणल्या बघा आपल्या सगळ्यांनी. त्या बॅगेमध्ये आपण जेव्हा दिवस येतो, आता काय परवा निघालो आपण, त्याच्या 2-3 दिवस आधी बॅगा भरायला सुरुवात करतो. काय काय घ्यायचं काय नाही वगैरे, ह्याची सगळे आपण ठरवलेलं असतं बघा. म्हणजे जो प्रवास 19ला सुरू होणार आहे, काहींचा तो 28ला संपणार. 28ला काही जण घरी जाणार, काही जण पुढे हरिद्वार ऋषिकेशला जाणार आणि परत जाणार. म्हणजे जो प्रवास कधी सुरू होणार हे माहिती आहे आणि जो प्रवास कधी संपणार आहे हेही माहिती आहे. त्याची तयारी आपण किती करतो व्यवस्थित, छानपैकी. 2 सत्र आहेत, 2-2 साड्या, म्हणजे 7-7 14. तिकडे अजून एक 2-3 घेऊ, 16 घेऊन ठेवू. पुरुष वर्ग त्या पद्धतीने तयारी करतो, हे असं असं पाहिजे तसं पाहिजे. तिथे काही खायचं वगैरे नसेल, तोंडात टाकायला काहीतरी पाहिजे म्हणून थोडा चिवडा घ्या, चकली घ्या, लाडू घ्या, हे घ्या ते. दिवाळी झालीच आहे, उरले. आपल्याबरोबर बरेच जण असतात, देऊन टाकू, वाटून टाकू, असे काही जण आणलेले असतात. सुई दोर आणतो आपण, तिथे काय चुकलं आपलं पाहिजे. काही जण मेणबत्ती, काय काय लागतं ते आणतो की नाही आपण, मेणबत्ती आणतो, काय बाबा ओडोमास पाहिजे, थंडी आहे भरपूर, स्वेटर घेऊन जाऊ, काय सगळं आपण ते करतो. त्याबद्दल वाद नाही, आणि ते केलं पाहिजे, शरीर धर्म आहे आपला तो, त्यामुळे ते झालं पाहिजे. पण मुद्दा इथे माझा, जो प्रवास 20ला 19ला सुरू होणार आणि 28ला संपतो, किंवा जो प्रवास 19ला सुरू पुढे आणखीन 1-2 डिसेंबरला संपतो, त्या सर्व प्रवासाची आपण एवढी तयारी करतो, पण जो प्रवास केव्हाही संपू शकतो, त्याची तयारी कधी होणार. त्याची तयारी श्रीमद भागवत कथा करवून देते. सोहळा झाला पाहिजे आपला, सोहळा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, सोहळा झाला पाहिजे. आयुष्यात आनंद आहे, जन्म मरण काही आपल्या हातात नाही, पण जे मिळालं आहे ते तरी सार्थकी लावू शकतो ना आपण. जन्ममरण नक्कीच आपल्या हातात नाही, पण जेवढा काळ स्पॅन आहे माझ्या हातामध्ये, तो समृद्धदायक आपण करू शकतो. मग तो समृद्धदायक कोण करू शकतं, तर या कथा श्रवण आपलं आयुष्य समृद्ध करत असतात. म्हणून कथा आपला आनंद, आपलं आयुष्य बघा ना, कथा म्हटल्यावरती आपल्याला आनंद वाटतो की नाही, गोष्ट म्हटल्यावरती आनंद वाटतो का, तर ती कथा माणसाच्या जीवनातली व्यथा घालवत असते आणि त्या व्यथेची जाणीव करून देत असते. बाबा रे, इथे कशाला लक्ष देते, चल पुढे चल पुढे. चरैवेती 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 उपनिषद सांगताना पुढे चल पुढे चल, काही घाबरू नको, उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान निबोध होतं, चल चल पुढे चल पुढे चल, हे जाणार आहे जाणार आहे. शुकदेवाने राजा परीक्षिताला कथा समाप्तीच्या वेळेस विचारलं होतं, राजा अब तुम्हारी अवस्था कैसी है. इट्स अ टेस्टिंग. एवढं सगळं सांगितल्यावरती आताही राजाची अवस्था काय. सद्गुरू असतात ना, असे ते टेस्टिंग आयुष्यभर करत असतात शिष्याचं. परीक्षेच्या वेळेस बरोबर ते टेस्टिंग मुद्दामून केलं जातं. अरे आता एवढं सगळं ऐकवलं, याला काही झालंय का परिणाम.
भगवद्गीतेमध्ये सुद्धा तुम्ही पहा, जे अभ्यासक आहेत त्यांनी आवर्जून पाहावं. भगवान गोपालकृष्ण एका अवस्थेमध्ये अर्जुनाला सगळी गीता सांगून झालं, हे वाक्य विचारतात, आता यथा इच्छसी तथा कुरु. सगळं सांगून झाल्यावर बरं आता तुला काय करायचंय ते कर. कारण भगवंताला खात्रीच होती आता हा वाटेल तसं वागणारच नाही. अरे याच्यासाठी मी एवढा वेळ दिलाय रे, आय इन्व्हेस्ट, मी एवढा इन्व्हेस्ट केले. सत्य आहे, सद्गुरूला एक खात्री असते की मी माझ्या शिष्यासाठी मी पण वेळ दिलाय. वो अच्छा चेला बन गया, वो कच्चा नाहीये. तसं मुद्दामून शुकदेवजी विचारतात काय मानसिकता काय. तेव्हा भगवंताच्या अनुग्रह अनुकंपा असणाऱ्या कुटुंबातला राजा परीक्षित प्रश्न बोलतो, महाराज जी तक्षक आता आहे तो आवे, डसता आहे तो डसे, आता माझ्या या देहाला डसेल, पण या देहातला जो आत्मा आहे तो परमात्म्याबरोबर निघून गेलेला आहे. ही भावना तयार करतं श्रीमद भागवत. म्हणून तो आपल्या भरपूर मिळतो, खूप मिळतं, नाही काय किती पाहिजे तेवढं मिळत असतं आपल्याला, किती हवं तेवढं सगळं मिळत असतं. पण तो आनंद जो पाहिजे ना तो आनंद नाही मिळतो. म्हणून तो सुख सोहळा मानला जातो आपल्याकडे जीवनामध्ये, की त्या सुख सोहळ्यामध्येच परमात्मा येतो रे, आम्ही चल काही हरकत नाही आनंदाने. आणि श्रोते हो, जी भागवत कथा नित्य नियमाने श्रवण करतात ना त्यांची ती भीती सहजगत्या निघून गेलेली असते. अरे ते अटळच आहे. म्हणून मी म्हटलं ना मगाशी, जे शाश्वत दुःख आहे, बाकी सगळे अशाश्वत दुःख आहेत. शाश्वत सुख अशाश्वत सुख आहे ना, तसं शाश्वत दुःख अशाश्वत दुःख, कधी ना कधीतरी दुःख संपतील. पण एक दुःख जे आहे ना ते कधी संपत नाही, ते मृत्यू. आणि तो येणारच, आज ना उद्या ठरलेलं आहे. मी तर म्हणतो आपला फॉर्म सुद्धा भरून तयार आहे सगळा, फक्त वरती तारीख घालायची राहिलेली आहे. ती घातली नाहीये म्हणून आपण सगळे चलबिचल होत असतो. संतांना खात्री असते आज ना उद्या जायचंय, चलो. कन्फर्म तिकीट आपल्या प्रत्येकाचंच असतं, इथे येतानाच घेऊन येत असतो, फक्त ते कुठे ठेवलं हे सापडत नसतं आपल्याला. संतांना बरोबर माहित असतं तिथे ठेवलंय, बघायचं काही कारण नाही. म्हणून ते कुठल्याही संताचा सोहळा असतो. म्हणून मुला सांगतो, श्रीमद भागवत कथा आपल्याला जीवन समृद्ध करते. आणि एकदा का जीवन समृद्ध झालं की सहज कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. तुझे नाव आले ओठी सूर लावले, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जायची. तिला सुद्धा कळत नाही आपण कधी शांतपणे निमालो. माणसाचं जीवन तसं असावं, अखंड उजळीत जावं. कापूर नुसता ठेवला तर तो उडून जातो, पण उजळत जेव्हा जातो, उजळतो 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 आणि शांत होत जातो. आता आपण ठरवा, आपल्याला उडून जायचं का उजळून जायचं आणि शांत व्हायचं. श्रीमद भागवत कथा आपल्याला उजळत करते, शांत. चल हरकत नाही, हेही सत्य, जायचंय, चल चल. म्हणून सांगतोय, कृपया तुम्ही म्हणा बुवा पहिल्याच दिवशी पहिल्या सत्रात बुवांनी काय सांगितलं, सगळ्यांना जायचंय. घरी गेल्या आता जागेवर रूमवर गेल्या सगळेजण फोन करतील, काय आज काय झालं सत्रात, काय सांगितलं, कशाला आलो इथे, आल्या आल्या आम्हाला सांगितलं काय, जावं लागणार आहे. म्हणून कथा ती भीती घालवते. श्रोते हो, हे जे हसत खेळत आहे ना तेच शुकदेवांना अपेक्षित आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे आनंद आहे आणि तो आनंद आयुष्यभर टिकावा यासाठी हे 7 दिवस आहेत. म्हणून आपल्याकडे एक शब्द आहे बघा, ऋणानुबंध.
ऋणानुबंध हा शब्द आहे आपल्याकडे. दोन शब्दांचे एकत्रीकरण म्हणजे ऋणानुबंध आहे. ऋण आणि बंध. ऋण म्हणजे कर्ज आणि बंध म्हणजे अनुबंध संबंध. कर्ज संबंध म्हणजे ऋणानुबंध. माझे यांच्याशी संबंध आहेत, माझे यांच्याशी संबंध आहे. कधीपर्यंत? मागच्या जन्माचं माझं यांचं ऋण आहे, ते कर्ज एकदा संपलं की संबंध संपले. जोपर्यंत कर्ज आहे, ऋण आहे, तोपर्यंत आपण सगळे आहोत. एकदा का तुमचं ऋण संपलं तुम्ही निघून जाणार, माझं संपलं की दुसऱ्यावरती ऋण करून मी निघून जाणार. परत पुढल्या जन्मी भेटणारच होत आपण सगळे. सापडलो एकामेका जन्मो जन्मी, नोहे सुटका नोहे सुटका. माझा भाव तुझे चरणी. आपण सापडलो एकामेका. पुन्हा झाडात उगवावे का? झाडाशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया. कवी ग्रेसांची कविता आहे. भैया इथले संपत नाही त्याच्यामध्ये. झाडाशी निजलो आपण का? पुन्हा झाडात उगवाया. आपण इथे भेटलोय, परत एकदा भेटणारच होत. आणि आपल्याला ही भागवत कथा आनंद देते तो याचा. परत आहोत आपण, मी पुन्हा येईन. हा आनंद कथा देत असते. भगवान गोपालकृष्ण सांगतो, डोंट फिअर, आय एम हिअर. मी परत येईन, काळजी करू नकोस तुझ्या. आणि पुन्हा या कथेची देवता गोपालकृष्ण का ठेवली? कारण गोपालकृष्णाचं संबंध चरित्र, संबंध चरित्र आनंदाचं चरित्र आहे. कृष्णाचं संबंध चरित्र पहा, महाभारत काढून बघा. भगवान गोपालकृष्ण असे चिंतित झालेत, डोक्याला टेन्शन आले, बाबा आता काय करायचं. कधीच नाही भगवंत त्या अवस्थेत आले. कारण व्यथा असो आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, गात पुढे मज जाणे. गा विहगानो माझ्या संगे, सुरावरी हा जीव तरंगे. श्रीकृष्णाचं चरित्र या पातळीवरच आहे. भगवान गोपालकृष्ण असा पुढे जातो, पुढे जातो, मागं वळून बघत नाही. म्हणून गोपालकृष्णाचं चरित्र जर एका ओळीत, एका श्लोकात सांगायचं झालं तर आम्ही कायम एक श्लोक म्हणतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामे संभवामे युगे युगे. परित्राणाय साधूनाम. भगवान गोपालकृष्ण गोकुळात आहेत तोपर्यंत परित्राणाय साधूना. मथुरेमध्ये विनाशाय च दुष्कृता. मथुरेतून द्वारका धर्म संस्थापनार्थाय आणि पुढे संभवामी युगे युगे. सगळीकडे तो पुढे जातो, पुढे जातो, मागं वळून पाहत नाही. कालव्याल मुखग्रास त्रास निर्वाण हेतवे श्रीमत भागवतम शास्त्रम कलो किरेण भाषित. काल व्याल मुखग्रास त्रास निर्वाण हेतवे. सुंदर हा श्लोक इथे येतो श्रीमद भागवतातला. श्रीमद भागवत कथेचं आपल्याला अनेकांना माहीत असेल. पहिलं सत्र जे असतं ते भागवताचं महात्म्य असतं. कथा संध्याकाळपासून उद्यापासून खरी सुरू होते, हे महात्म्य असतं. आपण ही कथा का ऐकायची, या कथेचं महात्म्य काय, यानं काय बेनिफिट काय, ते या महात्म्यामध्ये सांगितलेलं असतं. शुकदेवांनी राजा परीक्षिताला ही मूळ कथा सांगितली. आपण ऐकतो आहे सूत महामुनी शौनकादी ऋषींना कथा सांगतायत. आता त्याच्यामध्ये पुढे शुकदेवजी आणि राजा परीक्षित येणार आहेत. मग तेव्हापासून कथा ऐकू ती आपण. शुकदेवजी राजा परीक्षिताला कथा सांगतील. असे बरेच कंगोरे श्रीमद भागवतामध्ये येतात, नवे नवे पुराणांमध्ये येतात. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही ग्रंथ हा संवादातूनच येतो. नुसता एकटाच बोलत बसलाय नव्हे, समोरचाही काही विचारतोय त्याला ती उत्तर देतात या संवादातून. बघा आपल्या भगवद्गीता पहा ना. अर्जुन उवाच भगवान उवाच. का? ते संवादात्मक आहेत.
आणि काय गंमत आहे, हे जे श्रीमद संध्याकाळच्या विषयी आत्ता बोलत नाही, जाऊ दे, त्यात पुन्हा वेळ जातो. या संवादातनं जे कथा निर्माण होते ना, ती खरी कथा असते. इथे हा श्लोक येतो, काल व्याल मुखग्रास त्रास निर्वाण हेतवे. कालरूपी व्याल, व्याल म्हणजे अजगर, कालरूपी अजगराने आपल्या सगळ्यांना निम्मा अधिक घेतलेलं आहे आत. फक्त तो अजून पूर्ण केव्हा घेईल माहिती नाहीये. एक सुभाषित आहे संस्कृत मधलं, की तो एक उंदीर असतो, नाही सॉरी बेडूक असतो, बेडूक. साप त्याला गिळायला सुरुवात करतो, पण तो गिळताना असा डायरेक्ट कधी साप गिळत नाही, हळू 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 आत ओढत राहतो. तशी ती प्रोसेस चालू असते हळू ओढण्याची. आणि तेवढ्यात काय होतं, त्या बेडकाच्या नाकावरती एक माशी येऊन बसते. तो बेडूक अशी ती जीभ बाहेर काढून ती खायचा प्रयत्न करत असतो, पण ती माशी उडून परत तिथेच येऊन बसत असते. तर असा तो बराच वेळ कार्यक्रम चाललेला असतो. तर कवी पाहतो ते, आणि तो कवी म्हणतो, अरे त्या बेडकाला म्हणतो, बाळा किती प्रयत्न करणार ती माशी खायचा, का आत्ता तो तिला पचवणार, पण थोड्या वेळ तिच्यासह तुला तो पचवणार आहे. आपली अवस्था काही वेगळी नाही हो तशी. निम्म्या अधिक आपण संपलोय. म्हणून यातल्या कथा सगळ्या बघा, गजेंद्र मोक्षाची कथा येते, ध्रुवाची कथा येते, प्रल्हादाची कथा येते, अजयराजेची कथा येते, अजामिळाची कथा येते. सगळ्या या कथा आपल्याला काय शिकवतात, बाबा रे चल झालंय आता, शांत राहा, आनंद, आजचा विचार कर, आज छान जग, उद्याची चिंता न कर, मागच्याचा विचार करत बसून. मी म्हटलं ना, एक तर याच्यात जगत असतात, नाही तर पुढच्या याच्यात जगत असतात माणसं. पुढे चांगला काळ यावा यासाठी प्रयत्न. अरे आत्ता छान जग ना. भगवान गोपालकृष्ण आत्ता जगायला शिकवतो आपल्याला. भगवान गोपालकृष्णांनी एकदाच फक्त कर्णाला उपदेश केलाय. कर्ण म्हणतो, मला माझ्या लहानपणापासून आई वडील पाहायला मिळाले नाहीत खरेखुरे, मी जो नाही त्याच आई वडिलांना माझे आई वडील मानत बसलो. भगवंतांनी उत्तर दिलं, तू स्वतःचं काय कौतुक करतो, वयाच्या 11व्या वर्षापर्यंत मला सुद्धा माहिती नव्हतं माझे खरे आई वडील कोण. एवढाच फक्त कधीतरी स्पुष्टचा उल्लेख येतो, पण भगवंतांनी मागचं मी काय भोगावं लागलं बुवा, काय सांगू तुम्हाला. कशाला, झालं ना, भोगून आला ना पुढे. तुम्हाला काय होतंय बोलायला, आम्हाला भोगावं लागतं. हा झालं ना, आता चल पुढे चल. त्यामुळे निम्म्या अधिक गेलोय आपण, त्यातून बाहेर पडायचं असेल तर शुकशास्त्र शुकशास्त्र त्याच्याशिवाय पर्याय रे. काल व्याल मुखग्रास त्रास निर्वाण हेतवे, गंधार निर्वाण हेतवे. श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकीरेण भाषितम. गीता भागवत करीती चिंतन आणि ध्यान विठोबाचे संत तुकोबाराय म्हणतात. जो या चिंतनात असतो ना, आनंद. म्हणून या जगात ग्रंथ पुष्कळ आहेत, या जगात ग्रंथ पुष्कळ आहेत, पण जीवनाचं सार्थकी लावणारा ग्रंथ एकमेव, तो म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ. सूत महामुनी सांगतात शौनकादी ऋषींना, या ग्रंथाचं प्रत्यक्ष श्रवण देवर्षी नारदांना सुद्धा प्राप्त झालं. देवर्षी नारदांना सुद्धा प्राप्त झालं. देवर्षी नारदांना कसं काय प्राप्त झालं असा सूतांना प्रश्न पडला, शौनकादी ऋषींना प्रश्न पडला, माफ करा. सूत महामुनी सांगतात, एकदा हि विशालायां चत्वार ऋषयो मला सत्संगार्थ समायात ददौषो तत्रदार्जुन. ब्रह्मदेवाचे 4 पुत्र, सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार. त्यांना आपण सगळेजण सनत कुमार ऋषी म्हणतो. सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार. ही 4ही लेकरं बद्री विशाल, बद्रीनाथाच्या इथून या भारतामध्ये यायला निघाले. का? सत्संगासाठी. काय मजा पहा. सत्संगासाठी त्यांना अमेरिकेला जावंसं वाटलं नाही, त्या दुसऱ्या देशात जावंसं वाटलं नाही, इकडे यावंसं वाटलं. कारण पुन्हा मुद्दा तिथेच, ही भूमी त्याची आहे, सत्संगाची भूमी आहे. इथली गंगा मैया कुठेही पाहायला मिळणार नाही, इथली नर्मदा मैया कुठेही पाहायला मिळणार नाही. इथेच
म्हणून हे चौघे जण सत्संगासाठी येत होते. आणि सत्संगासाठी येत असताना त्यांच्या समोर देवर्षी नारद येत होताना दिसले. इकडनं नारद, इकडनं सनत कुमार. आणि नारद म्हटल्यावरती सनत कुमारांना प्रश्न पडला, कारण नारद आज जरा चिंताशील होते. चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. कायम आनंदी असणारा माणूस म्हणजे देवर्षी नारद, ज्यांच्या उपस्थितीमुळे वातावरणही आनंदी होतं असे देवर्षी नारद. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं आलं तर पॉझिटिव्हिटी घेऊन फिरणारा माणूस म्हणजे देवर्षी नारद. असे देवर्षी नारद असणारे ते मात्र चिंतातूर का, चेहऱ्यावरती चिंता का. म्हणून म्हटलं ना, जो माणूस कायम आनंदी असतो ना तो चिंताशील दिसला की माणसांना वाईट वाटतं, अरे याला काय झालंय काय. पण काहींचे चेहरे असतातच काही वेळा असे की ते हसले की प्रॉब्लेम, अरे हे आज हसले की. म्हणजे इतकं टेन्शन असतं काहींना. कथेत काही जण बसतात ना, कधी एकदाच संपतंय, इतके टेन्शन मध्ये असतात. मी खरंच पाहतो, मी ही कथा आनंदी कथा आहे. म्हणून श्रोते मला सांगायचा मुद्दा, आपण ज्याची कथा ऐकतोय ना तो कधीही टेन्शन मध्ये नव्हता, तो कायम आनंदी आहे. म्हणून भगवान गोपालकृष्णाचा कुठलाही फोटो पहा, मूर्ती पहा, हसरी आहे. अरे त्याची कथा आहे, आनंदानेच झाली पाहिजे. नाही तर काही आता आपण काही म्हणजे मी अनेक कोणाला नावं ठेवत नाही, पण अनेक कथाकार आमचे असे असतात की ते पहिल्याच दिवशी आपण जन्माला आलो का, अरे मग इथपासूनच ब्रह्म हे माया, अरे नको थांब जरा, थोडी लोकांना नंतर सवय लावणं त्याची. पहिल्याच दिवसापासून इतकं सिरियस आहे, आनंदीदायक, लोकांना परत परत कथेला यावंसं वाटलं पाहिजे. आणि तो पुन्हा सांगतोय, तो कृष्ण बोलवत असतो आपल्याला, म्हणून आनंददायी कथा आहे आपल्या सगळ्यांची. परिणाम नारद तसे येताना पाहिले. आणि या चौघांना प्रश्न पडला, आज नारद चिंताशील का, एवढा त्यांचा चेहरा पडलेला का. म्हणून नारदांच्या समोर आले, नमस्कार केला. बंधू आहेत दोघे, भाऊ आहेत, एकमेकांना नमस्कार केला. आणि नारदांना विचारलं, नारदा तुमचा चेहरा असा चिंता कारण काय. एरवी या भक्ता नाही भय चिंता, भगवंताच्या भक्ताला चिंता कधी नसते, पण आज तुम्हाला चिंतेचं कारण का. नारदांनी सांगावं, चिंता नाही याचं कारण काय सांगू तुम्हाला. तुम्ही जसे सत्संगासाठी इथे आला तसं मीही त्रिलोकी फिरणारा माणूस, आज सगळीकडे जगात फिरतोय मी. पण काय देवर्षी नारदांची व्यथा आहे बघा, आदर्शवत समाज मला कुठेही पाहायला मिळत नाही. नारदांची भाषा आहे. आणि तीच परिस्थिती अजूनही बदललेली नाही की आदर्शवत समाज. मी विचार करतोय चांगला समाज कुठेतरी असेल, समाज कुठेतरी असेल, पण गेलो तिथे, प्रत्येक गावामध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी गेलो, काही ना काहीतरी अडचणी आहेत. आणि काही ठिकाणी, बरेच ठिकाणी सज्जन लोकांची अक्रियशीलता हे सगळ्यात मोठं अधःपतनाचं कारण आहे. बुद्धिवादी लोकांचं शांत बसणं हे सगळ्यात घातक कारण असतं. श्रोते हो, ज्ञानोबारायांचा पसायदानामध्ये ओळ आहे, चला चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता म्हणीचे गाव. त्यातलं चला कल्पतरूंचे आरव म्हणजे काय. आरव चला कल्पतरू, कल्पतरू हवेत, आरव म्हणजे समूह, कल्पतरूंचा समूह हवाय. पण कसा. चला चालणारा, क्रिएटिव्ह गुड पर्सन्स. एका जागी बसलेले सज्जन नकोय, चालणारे सज्जन पाहिजेत. आणि एका जागी बसणारे सज्जन हे समाजाचा अधःपतनाचं मोठं कारण असतं. आणि दुर्दैवाने दुर्जन चालणारे असतात आपल्याकडे, सज्जन घरातच बसतात. घरात बसून आम्ही चर्चा करू, रुपालीमध्ये वैशालीमध्ये बसून आम्ही चर्चा करत बसू, समाजाचं काहीतरी झालं पाहिजे. मग तू येतोयस का बाहेर. नको बाप्पा, कोणत्या घाणीत पडणार. असं आम्ही चर्चा करत बसतो. सज्जन लोक निष्क्रिय चर्चा करत बसतो. सक्रिय चर्चा नव्हे, निष्क्रिय. म्हणून आपला समाज जास्त त्रासदायक आहे. सज्जन आणि दुर्जन लोकांमध्ये हाच फरक आहे. सज्जनांमध्ये सगळे चांगले गुण आहेत, पण एकच वाईट गुण, ते पटकन एकत्र कधीच येत नाहीत. आणि दुर्जन लोक वाईट गुण पण एकच चांगला गुण, ते पटकन एकत्र येतात बघा.
नारद इथे तेच सांगतायत की अरे मी एवढा फिरतोय पण मला चांगला समाज, आदर्शवत समाज कुठे पाहायलाच मिळत नाहीये, त्यामुळे मी व्यथित झालोय. आणि श्रोते हो, अशा समाजातलं चांगलं व्हावं यासाठी धडपडणारी जी काही लोक असतात ना, त्यांना कायम असं फ्रस्ट्रेशन येत असतं. अर्थात ते त्यांच्या वेगवेगळ्या मार्गाने ते फ्रस्ट्रेशन घालवतात, हा भाग सोडून द्या, पण ते येतं. अरे नाही, मी एवढा प्रयत्न करतोय पण ते नाही घडते माझ्या हातून. आज संध्याकाळी ती कथा व्यासांची येणार आहे आपल्याकडे. अरे मी एवढा प्रयत्न केला. नारद म्हणतात सगळीकडे आलो. नारदांच्या तोंडी वाक्य, तरुणी प्रभुता गे हे शायको बुद्धिदायका कन्या विक्रणियो लोभा दंपतीनाम चकल म्हणून. तरुणी प्रभुता गे, मी नारदांचं वाक्य आहे ते सांगतोय, माझ्या पदरचं नव्हे. कोणाला अडचण असतील, प्रश्न असतील, नारदांना जाऊन विचारू शकता. नारद विचारतात, मी सगळीकडे फिरतोय आत्ताच्या काळामध्ये, कलियुगामध्ये काय काय दृश्य दिसलं मला. तरुणी प्रभुता गे हे, घरामध्ये तरुणीचं, बाहेरून आलेल्या तरुणीचं प्रभुत्व वाढलेलं आहे. नारदांचं वाक्य संपलं. पुढचं वाक्य, आफ्टर कमिंग सून सगळं घर सामसूम. अशी काही घरं असतात, तिला चालत नाही. आज अनेक घरं अशी आहेत, हिंमत होत नाही कबशी उचलून ठेव म्हणायची. मी ठेवते बाई, काळजी नको करू. तरुणी प्रभुता गे हे माझ्या पदरचं वाक्य नाही. तरुणी प्रभुता गे हे. घरातली वादावाद्या वाढल्या, नारद सांगतायत. छोट्या छोट्या कारणांवरनं वादावादी वाढल्यात, कारण संवाद संपला, वाद सुरू झाले. हे अनेक वर्षापूर्वी नारदांनी लिहिलेलं सांगितलंय बरं. परिस्थिती अजिबात बदलली नाही, त्यामुळे नारद अजूनही फिरतायत. आणि आम्ही नारदांचे पायिक होत, त्यामुळे आम्ही तसेच फिरतोय. हभप म्हणतात ना आम्हाला, हरिभक्तीपरायण. का? कारण ते समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नारदांचा वसा आम्ही घेतलेला असतो. परिणाम नारद म्हणतात, मी एवढा फिरलो पण कुठेही मनाला शांतता प्राप्त झाली नाही. म्हणून ती प्राप्त व्हावी यासाठी मी वृंदावनामध्ये गेलो. म्हटलं चला, भगवान गोपाल कृष्ण जिथे लीला केली तिथे तरी आपण जावं. तिथे गेलो तर पाहतो तर काय, यमुनेच्या काठावरती एक स्त्री बसली होती आणि त्या स्त्रीच्या मांडीवरती दोन वृद्ध झोपले होते आणि अनेक स्त्रिया तिला बाजूनी वारा घालत होत्या. असं हे अद्भुत दृश्य दिसल्यावरती मी त्या स्त्रीच्या जवळ गेलो. नारद म्हणतात, मी तिला विचारलं, बाई आपलं नाव काय? मी नारद, आपलं नाव काय? हे दोन मांडीवर बस झोपले आहेत ते कोण आहेत? आपले काका, मामा, आजोबा कोण आहात? तुम्ही तरुण दिसता, तरुण मुलगी दिसता. तिने सांगावं, माझं नाव भक्ती, माझं नाव भक्ती. आणि हे जे दोघं आहेत ना झोपलेत वृद्ध, ते कोणी माझे काका मामा वगैरे नाहीत, वृद्ध आहेत. का? पण यांचे दोघं हे माझी दोन मुलं आहेत. हे वृद्ध जे झोपलेत ती माझी मुलं आहेत. मी तरुण आहे पण हे मुलं वृद्ध आहेत. एकाचं नाव ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य. कलियुगामध्ये या दोघांनाही काहीही वाव नाही, म्हणून ते वृद्ध झालेले आहेत. मी अजून तरुण आहे, कारण कलियुगामध्ये भक्तीला मला स्थान आहे म्हणून. नारदांनी विचारले, या सगळ्या कोण वारा घालतायत? तर ती भक्तीनं सांगावं, हिचं नाव गंगा, हिचं नाव यमुना, हिचं नाव नर्मदा, हिचं नाव कृष्णा, हिचं नाव गोदावरी. सगळ्या नद्या भक्तीला वारं घालतायत. का? हे भक्ती, तू जर तरुण राहिली तर आम्हाला लोक विचारतील, म्हणून त्या वारं घालतायत. आपलं नाव म्हणे, मी देवर्षी नारद, ब्रह्मदेवाचा पुत्र. तिन्ही लोकांमध्ये विणा घेऊन भगवंताचं नामस्मरण, भगवंताचा आनंद द्यावा. भक्ती म्हणाली, मी जन्माला आले कर्नाटक दक्षिणेमध्ये, वाढले महाराष्ट्रामध्ये, म्हणून बघा भक्ती दक्षिणेमध्ये जन्माला आली. म्हणून आपल्याकडचे बरेचसे आचार्य, मध्वाचार्य असतील, शंकराचार्य असतील, वल्लभाचार्य असतील, बरेचसे आचार्य हे दक्षिणेतलेत. आणि खरं पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, भक्तीचं खऱ्या अर्थाने स्वरूप दक्षिणेमध्ये गेल्यावर जास्त लक्ष देतं, तिथल्या मंदिराची पावित्र्यता पाहून. आमच्या मंदिरात
आम्ही सांगितलेल्याच वेशात यावं लागेल. हा पहिला नियम आहे तिथे. तुम्ही घालून याल तो वेशामध्ये प्रवेश नाही. देवाकडे यायचं तर मंगल प्रवेशच. आम्ही नाही घालणार, नका येऊ मंदिरात. याही पद्धतीची वृत्ती आहे. आम्ही गोव्यामध्ये वगैरे जातो किंवा कर्नाटकात जाऊन पाहत, तुम्हाला वस्त्र तिथे वस्त्रागार आहे, तिथे जाऊन आमच्या पद्धतीचे कपडे घाला आणि आत या. आत भगवंताचा फोटो काढता येत नाही, देवावर सेल्फी काढता येत नाही. नंतर काही जण इतका तो उद्योग करतात, देव असतो इथे. अरे तू बघ की देवाकडे, तुला कोण नाही म्हटले का? आणि पुन्हा मुद्दा तिथे माझा, देवाबरोबर आपण आपला फोटो काढण्याची योग्यता आपली आहे का हो, याचा विचार करावा. आपण कोणाबरोबर फोटो काढतोय याचं भान आपल्याला असलं पाहिजे. तो काही बोलत नाही म्हणून हो, आपली योग्यता आहे का देवाबरोबर उभं राहून फोटो काढण्याची? नाही. म्हणून ती भक्ती तिथल्या दिव्यांमध्येच, या दिव्यांमध्ये भगवंताचं दर्शन होत नाही, तिथल्या तुपांमधल्या दिव्यांच्या प्रकाशातच तो परमात्मा पाहावा लागतो. म्हणून ती दक्षिणेमध्ये भक्ती जन्माला आली, वाढली महाराष्ट्रात, पुढे गुजरातमध्ये येऊन पुढे पुढे ती वाढत गेली, लय झाला, अशी भक्ती सांगते. भक्ती तेच सांगते, माझ्या या जीवनामध्ये मला विस्तार झाला पण माझा उपयोगच होत नाही. आणि सगळ्यात मला नाहीये, कोणी घेतच नाही, विचार करतच नाही, सगळे माझ्या मागे लागलेत. पण ज्ञान आणि वैराग्य कोणालाच नकोय. तुम्ही नारद आहात ना, तिन्ही लोकांमध्ये फिरता ना, तिन्ही लोकांमध्ये. मग माझ्या या 2 लेकरांना आणि मला या समाजामध्ये परत स्थापना करू शकाल? तेव्हा नारद तिथे शपथ घेतात, हे भक्ती माते, मी तुझ्या समोर शपथ घेतो की तुझ्यासह तुझ्या दोन्हीही मुलांना समाजामध्ये पुनर्स्थापित करीन, तर देवर्षी नारद हे नाव स्वतःला लावीन. आणि तुला तुझ्यासह तुझ्या दोन्ही मुलाला ज्ञान आणि वैराग्याला समाजामध्ये परत स्थापना करण्यासाठी मी 3ही लोकांमध्ये आजपासून वीणा झंकार करत भगवंताचं कीर्तन करीन. तोपर्यंत मी स्वतःला एका जागी ठेवणार नाही, मी सतत कीर्तन करत राहीन, सतत कीर्तन करत राहीन. म्हणून श्रोते हो, मगाशी म्हटलो, आम्ही फिरालो, आपण दर्शन दिलं, मला आनंद वाटला. आता आपणच मला सांगा, मी त्या भक्तीला आणि ज्ञान आणि वैराग्याला परत पुनर्स्थापना कसं करू? चौघजण इतके गोड हसले हो. नारदा, अहो याचं उत्तर तुमच्याचकडे. कसं काय? अहो याचं उत्तर तुमच्याकडे म्हणजे हे ज्ञान पहिल्यांदा भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना दिलं, ब्रह्मदेवांनी ते ज्ञान तुम्हाला दिलं, ते ज्ञान तुम्ही व्यासांना दिलं, व्यासांनी ते ज्ञान शुकदेवांना दिलं आणि शुकदेवांनी ते ज्ञान सगळीकडे पसरवलं. म्हणजे याचे खरे उद्गाते तुम्हीच आहात. तुम्हीच विसरला? श्रीमद भागवताचे उद्गाते तुम्ही आहात, तर तुम्ही तेच विसरलात. तुम्ही तिला श्रीमद भागवत कथा ऐकवली का? अहो ते विसरलोच हो मी. मग काय काय ऐकवलं? अहो म्हणे वेदांमधले मंत्र ऐकवले, श्रीमद भगवद्गीता ऐकवली, तरी ते झोपलेलेच होते. चौघांनी विचारलं, भगवद्गीतेचे श्लोक ऐकवले तरी ते झोपलेच होते? नाही म्हणे, ते जागे व्हायचे थोड्या वेळ आणि बरं असे. बॉम्बे टू गोवा नावाचा एक पिक्चर होता बघा, त्याच्यामध्ये केष्टो मुखर्जी नावाचं एक पात्र आहे, ते 5 मिनिट असे जागे व्हायचे. बरेच जण श्रोते कथेमध्ये असे असतात, उत्साहाने, जर असं ब्रह्मसत्य, अरे हो का, ब्रह्म का, हो अच्छा, हळूच असे. मग असे लोक आम्हाला दिसले की ते जागे व्हायचे पण परत झोपी जायचे. त्यामुळे आपण त्यांना कथा श्रवण करायला सांगा, कथा श्रवण करायला सांगा, हरकत नाही. पण नारदाने सांगितलं, आपल्या चौघांसारखे प्रमुख वक्ते इथे असताना त्या कथा श्रवणाचं मी का काम करावं, आपणच कथा करावी. काय गंमत आहे पहा, इथे नारदांची विनयशीलता किती गोड आहे. 4 जण जाणीव करून देतात, नारदा ते ज्ञान तुमच्याचकडे. एखादे आत्ताचे बडवे बॉस, हो का, चला बरं झालं, चला मी जाऊन कथाच करतो. नाही, त्यांनी जाणलं या कथेला योग्य वक्ता कोण, म्हणून 4घांची नियुक्ती केली.
आणि या चौघांनी कथा सुरू केली. ठरलं कुठे? नारद म्हणाले जिथे भक्ती आहे यमुनेकाठी तिथे जाऊन आपण कथा करू. चौघांनी उत्तर दिलं जिथे भक्ती आहे तिथे जाऊन कथा नाही करायची. मग आपण कथा करू हरिद्वार येथे गंगेच्या काठी. फार फार छान कथा आहे, मला फार आवडते. आपण गंगा मैयेच्या सान्निध्यामध्ये हरिद्वार येथे कथा करू. नारद विचारतात किती म्हणजे पहा ना, कुठेही लॉजिक सुटत नाही कथेमधलं. म्हणजे अनेकांना असं वाटतं, दुर्दैवाने आमच्या पिढीतल्या तर बऱ्याच जणांना वाटते काय कथा ऐकायच्या, पण या भारतीय संस्कृतीमधल्या सर्व ग्रंथांमधल्या कथांमध्ये कुठेही लॉजिक सुटत नाही. पूर्ण तार्किक दृष्टीनेच ती कथा जाते. आपले हिंदी मराठी चित्रपट सिरियलमध्ये जे काही दाखवलं जातं तसं या कुठल्याही कथांमध्ये नाही. मग महाभारत घ्या, भागवत घ्या, कुठली कथा घ्या, कुठेही तार्किकता सुटत नाही. नारद प्रश्न विचारतात, अहो सनत कुमार, आपला मुख्य श्रोता आहे यमुनेकाठी, आपण कथा गंगेकाठी करून काय कामे? जिथे श्रोते येऊ शकतील तिथेच कथा होऊ शकते ना. जिथे श्रोता तिथे कथा केली पाहिजे. सनत कुमार म्हणाले अगदी बरोबर आहे, पण भागवताचं वैशिष्ट्य असं नारदा, जिथे भक्ती तिथे जाऊन कथा करायची नसते, तर जिथे कथा होते ना भक्ती तिथे येते. त्यामुळे आपण कथा करायची गंगेकाठी. म्हणून श्रोते हो, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आपण मगाशी पाहिलं 2 गंगा. पुढची कथा येते ती आपण त्रिवेणी स्नानामध्ये जातो. कसे काय? त्रिवेणी स्नानांमध्ये कसं काय जातो? आता कथा सुरू होणार गंगेकाठी, श्रोता आहे यमुनेकाठी आणि कथेचा लेखक बसलाय सरस्वती काठी, व्यास. त्यामुळे सरस्वती, गंगा आणि यमुना अशा त्रिवेणी संगमामध्ये आता आपण प्रवेश करतोय. आणि त्या हरिद्वार येथे कथा सुरू झाली. सनत सनंदन सनातन सनत कुमारवरती व्यासपीठावर बसलेत. समोर देवर्षी नारद बसलेत. काय भाग्य असेल हो त्या श्रोत्यांचं, मला सांगा, ज्यांना ही कथा श्रवण करायला नव्हे पाहायला मिळालं असेल. श्रवण तर आहेच पण पाहायलाही मिळालं असेल दृश्य. सनत कुमार बसलेत, पुढे नारद बसले, शेजारी व्यास महर्षी बसलेत, शुकदेवजी बसलेत, सप्तर्षी बसलेत, त्याच्या मागे अनेक संत महंत बसलेत, त्याच्या मागे आपल्या सर्वांसारखी सर्वसामान्य लोक बसलीत. आणि हे सगळं वर्णन आपल्याला पाहायला मिळालं नाही, पण आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज तिथे उपस्थित होते आणि त्यांनी वर्णन केलंय ही कथा कशी झाली. श्रीमद भागवती कथा. सदा सेवन कीर्ता आली पाहिजे. सेवन शब्द वापरलाय. सदा सेव्या, कधीतरी सेवन नव्हे, सदा सेव्या. आणि सेवन झालं पाहिजे त्याचं. बरं, 7 days सेवन झालं पाहिजे. नाही तर काही जण म्हणतात 10 वेळा भागवत ऐकलंय. यांच्या आधी 5-6 वेळा ऐकलेलं आहे. अशी भाषाच आहे. काय कळते की भरपूर ऐकलंय. अरे पण काही झालाय का परिणाम? तुझे असं केलं ना तसंच झालंय परिणाम. ऐकलंय, हा, श्रवण केलं, ऐकलं, सेवन केलं का? सदा पिबितम असं नाही म्हटलं, प्या असं म्हटलं नाही, सेवन करा. आमचे महाराज फार सुंदर उदाहरण देतात. सेवन करणं आणि पिणं यात फार फरक आहे. आपण एखाद्याच्या घरी जातो, प्रोटोकॉल प्रमाणे जर तो सज्जन असेल, व्यवस्थित सर्व छान घरातल्या आव भगत करणारा असेल, तर तो आल्या आल्या आपल्याला पाणी देतो. आपल्याला पाणी नको असेल तरी आपण ते घेतो, एक गोटभर पितो आणि ठेवून देतो की नाही? गरज नाहीच ते, पण त्याचं मन दुखावू नये म्हणून आपण पितो. त्याला म्हणतात पिणं. असं समजा आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांनी ग्लासभर सगळ्यांना व्यवस्थित महासुदर्शन काढा आणून दिला. आहे हिंमत आपली घ्यायची. पाणी जसं आपण सहज त्याचा मान राखण्यासाठी पिऊ, ठीक आहे थोडासा घेतो, थोडा घेतो. महासुदर्शन काढा कोण पिईल? जो आजारी आहे तो, ज्याला आपण बरं व्हावं वाटतं तो. बरोबर, ते म्हणतात सेवन. औषधाचं सेवन करायचं असतं, औषध प्यायचं नसतं. औषधाचं सेवन, पाणी प्यायचं असतं. म्हणजे जो आजारी आहे, पहिली गोष्ट,
आणि ज्याला आपण बरं व्हावं असं वाटत असतं त्याने औषधाचं सेवन करायचं असतं. इथे सनतकुमार शब्द वापरतात, सदा सेव्या सदा सेव्या श्रीमत भागवती कथा. सदा सेवन करा, कारण शौनकादी माफ करा, सनत कुमारांना माहिती आहे इथे जमलेले सगळे जण कोणी ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी रोगाने ग्रस्त आहे आणि भवरोगातनं जर सुटायचं असेल तर सदा सेव्या श्रीमत भागवती कथा. त्याचा परिणाम यस्य स्मरण मात्रेण हरिचित्तम समाश्रय. भगवंताचं स्थान निर्माण होतं, वेगळी अनुभूती येते. असं कथा श्रवण करत असताना जीवन कृतार्थ करणारं शास्त्र म्हणजे श्रीमद भागवत आहे. भगवंताची वाङ्मयीन मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत आहे. या जगतामध्ये अनेक यज्ञ आपल्याला पाहायला मिळतील, पण हजारो अश्वमेध यज्ञांचं पुण्य एकदा श्रीमद भागवत कथा श्रवणाने प्राप्त होतं. असं श्रीमद भागवत आहे. आणि हे श्रवण चालू असताना सनत सनंदन सनातन सनत कुमार ऋषी नारदादी ऋषींसमोर कथा करत असताना परिणाम ती तरुण स्त्री आणि 2 मुलं येऊन नाचायला लागल्यावरती नारदांनाही आनंद झाला. यांना कुठेतरी पाहिलं आणि त्या स्त्रीने देवर्षी नारदांसमोर नमस्कार केला. महाराज, आज मी तुमच्यामुळे मुक्त झाले. मी भक्ती यमुनेकाठी होते आणि ही 2 तरुण मुलं ज्यांना तुम्ही वृद्धावस्थेत पाहिलं होतं ना, ही 2 तरुण मुलं, महाराज आम्हाला बसायला जागा द्या, या कथेमध्ये बसायला जागा द्या, या कथेमध्ये बसायला जागा द्या. नारद म्हणाले, बाई तुला या कथेमध्ये बसायला जागा कुठे नाही, एकच जागा शिल्लक आहे. कुठे? ती म्हणाले, सांगा लवकर सांगा मी कुठल्या हृदयामध्ये कुठे जागेत बसू. नारदाने सांगितले, इथे बसलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या हृदयामध्ये जाऊन बैस. आणि ती हृदयामध्ये येऊन स्थापन झाली ज्ञान वैराग्यासह. म्हणून मी मगाशी म्हटलो ना, आजचे आपण आणि 27 तारखेचे आपण ट्रान्सफॉर्मेशन ह्युमन इंटू डिवाइन. इथे देवर्षी नारदांना भक्ती म्हणते, जयति जगति मायाम यस्य कायादवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं ध्रुवपदिमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि ब्रह्मपुत्रं नतास्मि ब्रह्मपुत्रं नतास्मि. हा श्लोक आहे हो, भक्तीनं नारदांची स्तुती केलेला हा श्लोक आहे. जयति जगति मायां यस्य कायादवस्ते. या जगामध्ये मायेवरती जय मिळवणारे कोणतं? आपण. हा जयति जगति मायां यस्य कायादवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकलय्य. आपण कोणाला वचन देऊन जागेवरती बसवलं? ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं. ध्रुवपदी ध्रुवाला बसवलं. अशा सकल कुशल पात्रम ब्रह्मपुत्रम नतास्मि. अशा ब्रह्मपुत्राला ही प्रणाम करते. काय नारदांची भूमिका आहे? भक्तीला योग्य स्थान मिळेपर्यंत झगडत राहिले अखंड. काय व्हायचं ते होऊ दे. तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. नाशिवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग सोडू नये.
आणि नारदांना कृतार्थ वाटलो, भक्तीला योग्य जागी नेऊन ठेवलं. भक्ती आणि तिच्या 2 लेकरांना, आणि भक्तीच्या पाठोपाठ भगवंतही आले. नारदा मला बसायला जागा दे, नारदा मला बसायला जागा दे. नारद म्हणाले, मी कुठनं जागा देऊ, तुमची जागा एकच, काय जिथे भक्ती तिथेच जाऊन बसा. म्हणून भगवंतही प्रत्येकाच्या हरे चित्तम समाश्रये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत स्थापित झाला. साठविला हरी जेणे हृदय मंदिरी, साठवून ठेवला हो आत. आता कुठे जातो बघतोच. सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल काकुळती आला. जनी म्हणे देवा जीवेन सोडी सोड, आता तुला सोडणार नाही. धरीला पंढरीचा चोर, प्रेमे बांधून या दोर. हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडी आला. आता नाही सोडणार तुला, तिथे थांबून ठेवलाय हो. आणि भगवंत प्रत्येकाच्या हृदयात गेल्यावरती सगळ्यांना समाधी लागली एका क्षणात. भगवंताचं आगमन झाल्यावरती काय होणार हो, सगळ्यांचे डोळे मिटले गेले, समाधी अवस्थेत गेले. आणि नारद विचारतात, ती अवस्था पाहतात सगळ्यांची. सनत कुमारांना म्हणाले, नारद सनत कुमारजी, सर्व श्रोते समाधी अवस्थेत गेले. समाधी प्राप्त व्हावी यासाठी योग्यता लागते. पुण्याचा संचय अधिक लागतो, पापाचा संचय कमी व्हावा लागतो, तेव्हा समाधी अवस्था प्राप्त होते. विद्यन्ते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर समाधी प्राप्त होते. इथे बघतोय सगळ्यांना समाधी लागली, म्हणजे सगळ्यांची पाप नाहीशी झाली. सनत कुमार म्हणाले, अहो भगवंत ज्याच्या हृदयात बसल्यावरती, भगवंत कुठे बसतो, ती जागा साफ केल्याशिवाय भगवंत बसत नाही. आपण नाही का घरात गणपती बसवतो, ती जागा नाही का आधी आपण किती साफ करून घेत असतो, हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, मग तिथे देव येऊन बसतो की नाही. तसं एकदा का हे साफ झाल्यावरती भगवंत बसल्या समाधी लागणार नाही का. नारद विचारतात सनत कुमारांना, म्हणजे या जगतामध्ये श्रीमद भागवत श्रवण केल्यानंतर अशी अवस्था होते. हो होते. नारदाने पुढचा प्रश्न विचारला सनत कुमारांना की अहो मग महाराज, या जगामध्ये असा कोण व्यक्तिमत्व असेल, अशी कुठली व्यक्ती असेल की जी श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने तरली नाही. असं कोण आहे की जे श्रीमद भागवताच्या श्रवणाने तरलं नाही. सनत कुमार म्हटले, नारदा तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे की या जगतामध्ये अशी एकही व्यक्ती नाही की श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाने तरली नाही. जो प्रामाणिकपणे त्याला शरण येतो, परमात्मा त्याची नैया पार लगा देता है. प्रामाणिकपणे शरण येतो. म्हणून म्हटलो पहिला आपण अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परम दिन दयाळा निरसी मोह, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विण शिण होतो धावरे धावा. हवा तुझ्याशिवाय मला कोण आहे. गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेकम भवान, तूच खरा तूच खरा, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सनत कुमार सांगतात, महापाप्यातला पापी सुद्धा श्रीमद भागवताच्या श्रवणाने तरुण जातो. महापाप्यातला पापी किती मोठा पापी असो, फक्त त्याच्यामध्ये शरणागत भाव हवा आणि त्या शरणागत भावनेने ती कथा श्रवण करता आली पाहिजे. माझ्या हातनं बरंच सुटून गेले अशी मनात भावना निर्माण व्हावी, तर ते कधीतरी तो ज्ञानाचा भागवत कथेचा तो सूर्योदय होत असतो. उदाहरण देतात इथे, तुंगभद्रा नदीच्या किनारी पंडित आत्मदेव नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते. बरोबर. त्यांची पत्नी, तिचं नाव धुंदुली. दोघांचा संसार खूप छान चालू आहे, पण त्या संसार वेलीवरती फूल काही उमलत नव्हतं. त्यामुळे संसार व्यतीत चालू आहे, दुःख सगळं चालू आहे. ही जी धुंदुली आहे ती भयानक आहे, पण तशी चांगली आहे.
आम्ही काय सांगतो, आमचे महाराज फार उदाहरण छान देतात. तशी छान स्वयंपाक करायला गेला तर स्वयंपाक अतिशय सुंदर करणार, चव सोडून सगळं छान, पण तशी चांगली आहे. बोलायला लागल्यावरती तर काय विचारूच नका, असं काय बोलेल, इतकी बोलेल इतकी बोलेल, पण तशी चांगली आहे. कधीही कोणाविषयी चांगलं बोलणार नाही, सत्य आहे. कधीही चांगलं बोलणार नाही, कायम जास्त वेळा बोलला, कायम त्या कुरापती याचं ते त्याचं ते, अगं तुला कळलं का, असं गॉसिपिंग सुरू, पण तशी चांगली. दिवसातला तिचा एकही मिनिट कोणाशी न भांडता गेला नाही, पण तशी चांगली आहे, व्यवस्थित. नवऱ्याशी तर सतत भांडण, पण तशी चांगली आहे. हिच्या वागण्याला कंटाळून ते आतमध्ये बाहेर निघून जायचे, पण तशी हां बरं आहे, चांगली आहे. बराच वेळ ती कॅन्डी क्रश, ही सिरियल ती सिरियल ऑनलाईनवर बघ, ते बघ ते बघ हे बघ. आता बंद झालेली सिरियल आई कुठे काय करते व्हायची अजून. हा 2 डिसेंबर शेवटचा एपिसोड आहे. हो बरोबर, हे मला सगळं इकडनं कळतं बरं का, सत्य आहे. असो, याच्यामध्ये मग्न निमग्न. आत्मदेवांना काळजी पडली, अरे आपल्या संसार वेलीवरती फुल नाही, नको असं जगणं, म्हणून पंडित आत्मदेव आत्महत्या करायला निघाले. तिथे एक ऋषीमुनी भेटले. ते म्हणाले, बाबा रे आत्महत्याचं कारण काय करतो? बा आत्महत्या हे आयुष्य प्रत्येकाला मिळतं असं नाही बाबा, अनेक योनीमधनं आपल्याला हा देह मिळाला, तो कशाला वाया घालवतो? नाही म्हणे मला संताप. अरे ठीक आहे, नाही तर नाही, या जगामध्ये तूच असा आहे का? असे अनेक आहेत, त्याच्यावरती अडून तुझी गंगा का अडू? पुढे चाल पुढे चाल पुढे चाल. नाही नाही म्हणे, तुम्हाला काय वगैरे इतकं तत्वज्ञान त्यांनी शिकवलं. आणि शेवट म्हणे, आता मला संतान प्राप्ती नाही, मी आत्महत्या करतो. आणि मी आत्महत्या करतोय ते पाहिल्याचं पाप तुम्हाला लागेल. काय लोक असतात बघा. म्हणजे माझ्या एक कथा सांगितली जाते, आमचे महाराज फार सुंदर सांगायचे ती कथा. काही गावामध्ये इरसाल माणसं असतात, इरसाल आयुष्यभर आपल्या वागण्याने गावातल्या लोकांना छळतात. ते सोसायटीत असतात बघा, काय इरसाल असतातच, स्वतः सगळ्यांना छळतात ते. आणि आपला प्रसाद जो मिळाला ना तो सगळ्यांना मिळावा अशी काही इरसाल माणसं असतात. तर त्यातले एक गावातले ते इरसाल होते, ते आता मरायला टेकले आणि गावाने आयुष्यभर त्यांना छळलं होतं. आता जाताना त्यांना छळून जायचं म्हणून त्यांनी काय केलं, जंगलामध्ये स्वतः जाऊन खुर्ची घेऊन बसले. त्या जंगलामध्ये एक वाघ होता. खुर्ची घेऊन तिथे का बसले, तर त्या वाघाला माणसाच्या रक्ताची सवय लागावी म्हणून. मी मला मार आणि तुला सवय लागली की ह्या गावात जा म्हणून. समोर वाघ आला आणि ते खुर्चीत बसल्या बसल्या हार्ट अटॅकनीच गेले. आणि बराच वेळ ते त्या खुर्चीतच गेले. नंतर ते बसले, ते त्याच अवस्थेत बसले. म्हणजे जाताना सुद्धा त्यांनी लोकांना शांतता दिली नाही. आता न्यायची वेळ आल्यावरती न्यायचं कसं, कारण ते शरीर आखडलं गेलं पूर्ण खुर्चीवर बसल्यामुळे. त्यांना इकडनं झोपावं, पाय करावं तर ते इकडनं वर येत आहेत, इकडनं झोपावं तर पाय असे वर येत आहेत. खुर्चीवर बसून न्यावं, तशी काही लोक असतात. मला सांगायचा मुद्दा, हे आत्मदेव तसे म्हणतात, मला आत्महत्या करताना पाहताना तुम्हाला पाप मिळेल. आणि म्हणा असं माहित नाही, ती तिचीच बहीण होती. ती म्हणाली, हे बघ, मला आधीच घरामध्ये मला 4 लेकरं आहेत आणि 5व्याची चाहूल लागलेली आहे. तू माझ्या पतीला थोडे पैसे दे आणि मला होणारे संतान मी तुला देऊन टाकते. आणि पतीला सांग या फळाची प्राप्ती झाली म्हणून झालं. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. आणि त्या बहिणीला मुलगा झाला. पंडित आतमध्ये एका अनुष्ठानासाठी वर्षभर कुठेतरी गेले होते. बहिणीला मुलगा झाला. बहिणीनं हा मुलगा दुंदुलीला आणून दिला. आणि दुंदुलीला मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. सगळीकडे बातमी कळली, आत्मदेवांना बातमी कळली. आत्मदेव पळत 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 आले आणि आत्मदेवांनी पाहिलं आपल्या लेकराला. दुंदुली, अभिनंदन अभिनंदन, काय भाग्य बघ आपल्या लेकराचा पायगुण. अगं तुला जसा जन्म झाला तसा आपल्या दारामध्ये असलेल्या गायीनं सुद्धा एका मुलाला जन्म दिलाय. तिनं ते काय केलं होतं, ते फळ होतं, ते गायीला दिलं होतं. आत्मदेवांनी विचारलं, हे कसं काय घडलं ग? काय बहाणे असतात बघा. ती म्हणाली, अहो त्या फळाचा आतला गर मी खाल्ला आणि सालं होती ती गाईला खायला घातली. काय परिणाम बघा. आतमध्ये साधे वळे हो, विषय निर्माण झाला. 2ही मुलं जन्माला आली. धुंदुलीपासून जन्माला आलेल्या मुलाचं नाव आत्मदेवानी धुंदुकारी असं ठेवण्यात आलं. आणि गायीपासून जो जन्माला मुलगा आला त्याचे कान गायीच्या कानाप्रमाणे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. दोघही मुलांना
आत्मदेव समान शिक्षण देत आहेत, समान शिक्षण देत आहेत, पण शिक्षणाची ताकद कमी जास्त होती हो. गोकर्णाने गुरुदेवांकडनं वडिलांकडनं योग्य ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि धुंदुकारी आईचे लाड आईचे लाड आईचे लाड. वडिलांचे ठीक आहे, नाही ना शिकायचं राहू दे, हरकत नाही, हरकत नाही, आज नको शिक, उद्या शिक, तुला बाळा जेवायचं नाही, हे घे. मग तो बघत बघत जेवायचा. आज अनेक अवस्था अशी आहे घरामध्ये, सांगतोय मी. माझा एक सायकोलॉजिस्ट मित्र आहे, त्याने मला सांगितलं, बुवा आज अवस्था अशी आहे, दुपारी मुलगा जेवल्यावरती जर त्याला मी संध्याकाळी विचारलं बाळा काय जेवलं असं, त्याला आठवत नाही. का? तो जेवताना मोबाईलमध्ये बघत जेवत असतो. त्यामुळे आपण काय खातोय याचंही ज्ञान त्याला नसतं. म्हणून ते आमचे सायकोलॉजिस्ट मित्र कायम सांगतात, आपल्या लेकरा बाळांना पहिली गोष्ट शिकवा प्रायोरिटी, दुसरी गोष्ट शिकवा फेल्युअर. थोडा कुठेतरी आयुष्यामध्ये फेल्युअरनेस आलाच पाहिजे, त्याशिवाय प्रगती होणार कशी? हवं देतो 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 नाही. धुंदुकारी त्या अवस्थेतला आहे की बाबा रे नाही शिकायचं, हरकत नको शिकू बाळा, नको शिकू, अरे पुढे काय आपल्याला करायचं आहे, सगळं आहे, व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. परिणाम दोघंही शिक्षण प्राप्त करून घेतले, पण एक फक्त शिक्षण घेत बसला, एक गुणवंत होत बसला. गुणवंत होता तो गोकर्ण होत गेला. गुरुग्रही मध्ये गोकर्ण निघून गेले आणि इकडे धुंदुकारी, धुंदुली आणि आत्मदेव राहत आहेत. मुलगा जसा मोठा होत गेला हा धुंदुकारी, तसे घरामध्ये चोऱ्या, घरातल्या चोऱ्या कमी पडल्या म्हणून दुसऱ्या घरात जाऊन चोऱ्या करायच्या, गाई चोरून आणायच्या, मिळेल ते चोरून आणायचं, त्रास द्यायचा. एक दिवस पंडित आत्मदेव घरातनं कंटाळले आणि घराच्या बाहेर पडले. का? त्या धुंदुकारीला धुंदुली सुद्धा साथ द्यायला लागली. अहो आपलाच मुलगा आहे, राहू दे ना, राहू दे ना, तो काय आपलाच आहे ना, जर थोडं सहन करा ना, सहन करा. नाही म्हणे सहन होत. आणि पंडित आत्मदेव गोकर्ण यांना भेटायला आले आणि गोकर्णाच्या इथे आल्यावरती गोकर्णाला सांगतायत, वडील बाळा माझं चुकलं रे, सांग चुकलं रे माझं, माझा मुलगा माझी बायको त्रास द्यायला लागले रे, मला आता घर सोडून बाहेर आलो मी, आता नाही राहत, मला नाही सहन होत मला ती अवस्था, माझा मुलगा, माझी बायको, माझे हे, माझे 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 असे शब्द कायम ऐकल्यावरती गोकर्णांनी वडिलांना उपदेश केला. हा उपदेश म्हणजे श्रीमद भागवताचं खऱ्या अर्थाने सार आहे. चतुश्लोकी भागवत वगैरे येतात, पण त्याच्या आधीचा येणारा हा जो श्लोक आहे ना, हा खूप सुंदर श्लोक आहे. याचं चिंतन जो सखोलपणे करतो ना, त्याला श्रीमद भागवताचं सर्व सार कळल्यासारखं आहे. श्लोक इतका गोड आहे. देहे मीमांस रुधिरे विमत्तिं च यत्रम. बाबा गोकर्णाच्या तोंडी श्लोक आलाय. देहे मीमांस रुधिरे विमत्तिं च यत्रम जाया सुतादि सुतदा ममता विमुंच पश्यानिशं जगदिदं क्षणभंग नित्यं वैराग्य राग रसिको भव भक्ति निष्ठा वैराग्य राग रसिको भव भक्ति निष्ठा. मी हे श्लोक मुद्दामून म्हणत असतो कथेमध्ये की जेणेकरून श्रीमद भागवतातल्या श्लोकांचं सुद्धा श्रवण आपल्याकडनं व्हावं. नुसती निरूपण नाही, आपली संहिता आत गुरुजी वाचतातच आहेत, पण या श्रीमद भागवत कथेचं श्रवणही आपल्याकडनं व्हावं यासाठी थोडक्यात ही श्लोक म्हणायची पद्धत आमची आहे. वडिलांना उपदेश पडला. देहे मीमांस रुधिरे विमत्तिं च यत्रम. बाबा देह, हा जो देह आहे, रक्त रुधिर मांस या सगळ्यांनी बनलेला देह हा पहिल्यांदा माझा आहे असं म्हणणं सोडून द्या. फार सुंदर श्लोक आहे. देहे मीमांस रुधिरे विमत्तिं च यत्रम. हा देह माझा आहे, माझा आहे, माझा आहे, पहिलं सोडून द्या. काय सुंदर उपदेश केला. देह माझा नाही हो. आपलं श्रेयस हे या देहाला एक नाव देण्यात आलंय. गणेश हे या देहाला नाव देण्यात आलंय. वरद हे या देहाला नाव देण्यात, मानसी हे या देहाला नाव देण्यात आलंय. देह म्हणजे श्रेयस नाही, देह म्हणजे गणेश नाही.
तसं जर असेल तर श्रेयस 10 वर्षापूर्वी वेगळा होता, आत्ता 10 वर्षांनी वेगळा राहणार आहे, आणखीन 10 वर्षांनी वेगळा राहणार, तो बदलत राहणार आहे. शरीर शर्यते ती शरीर हा ते बदलत राहणार आहे. देह म्हणजे श्रेयस बळवे नाहीये, आपल्यावरती तो आरोपित करण्यात आलाय. श्रेयस हा शब्द जरा अवघड आहे, पण जरा सोप्या भाषेत सांगतो. अजून लहानपणी आपला जन्म झाल्यावरती आपलं नाव ठेवतात बघा, नामकरण विधी होतो. काय श्रेयस नाव ठेवण्यात आलं? श्रेयस नाव ठेवल्यावरती आपले नातेवाईक मला येऊन म्हणणार लहानपणी, अरे श्रेयस 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 बघ इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ, की आम्ही असे बघणार. आणि मग लगेच म्हणतो बघा श्रेयस म्हटलं की बघायला लागला. बरं, लहानपणापासून श्रेयस श्रेयस हे माझ्यावरती आरोपित केलं गेलं. आरोप हा शब्द आपण वाईट अर्थाने घेतो, पण चांगल्या अर्थाने आरोपित. तू श्रेयस तू श्रेयस तू श्रेयस तू श्रेयस तू श्रेयस तू श्रेयस. मग बघायला लागल्यावरती म्हण बाबा बाबा बाबा, म्हण आई आई आई, म्हण काका काका. म्हणजे आई रूपी देहावरती आई 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 हे श्रेयसकडनं आता आरोपित करण्यात येतं. म्हण दादा 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 दादा, मामा 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 मामा, म्हण 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 मामा मामा. हे आरोपित केले गेले. म्हणजे त्या देहा त्याला त्या हा मामा आहे हे नंतर माहिती, पण तो देह दिसत असतो, पण त्याला मामा म्हणायचं हे सगळीकडनं शिकवलं जातं. सगळेजण येऊन म्हण 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 म्हण. मग आपण म्हणायला लागतो हा मामा, हा दादा, हा काका, हा आजोबा, ही आजी, ही अक्का, ही काकू. हे आरोपित केलेले देहावरती नाव आहेत, संबंध आहेत. जो देह माझा नाही त्या देहावरती मी आरोपित करतो. आता परिणाम, पुढचं शास्त्र लगेच पुढचं लॉजिक येतं बघा. जो देह माझा नाही, मग त्या देहाशी निगडीत असलेली नाती तरी माझी कशी असतील? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत नाती. एकदा या देहातनं हा देह संपल्यावरती कुठली नाती राहतात? दुसऱ्या सेकंदाला ती बॉडी होते बघा. आपण दुसऱ्या सेकंदाला ती बॉडी होते. आत्तापर्यंत माझे आजी असणारी गेल्यावरती आपण म्हणतो बॉडी लवकर उचलूया बरं, जड व्हायला लागली. आता काय जड झाली होती बुवा बॉडी. बॉडी आपण म्हणू का माझे बाबा काय जड झाले होते, माझे आजोबा काय? नाही, गेलं संपलं. आजोबा गेला त्याच्यातनं माझा निघून, माझा बाप गेला निघून त्याच्यातनं, ती बॉडी राहिली आता. आहे की नाही? आपण म्हणतो की नाही? डॉक्टर सुद्धा म्हणतात बॉडीला लवकर न्या. आहे तोपर्यंत सगळं आहे, म्हणून ऋणानुबंध. मला सांगायचा मुद्दा त्यामुळे देह आहे तोपर्यंत नाती आहेत. मग बाबा म्हटले काही चूक आहे का? नाही बाबा, जाया सुतादि सुतदा, म्हणजे हे वाईट आहेत का? जाया सुत सुतदा नाही, मुलं बाळ वाईट नाही. ममता विमुंच, ते वाईट नाही आहेत. बघा ना, आपण कुठलाही संत घ्या, कुठल्याही संतांनी संसार केले नाहीत का? सगळ्यांनी संसार केले. ज्यांचा फोटो इथे आहे गोंदवलेकर महाराज, 2 विवाह केले. तुकोबार आहे 2 विवाह. म्हणजे 2 विवाह करणं म्हणजे संसार सुखाचा आहे समजू नका. आणि तर काहीतरी व्हिडिओ शूटिंग चाललंय, त्याच्यातनं बुवांची तेवढंच एडिट केली जाईल. 2 लग्न करा सुखी व्हा. मला सांगायचा मुद्दा, संसार केले नाहीत का कोणी? सगळ्यांनी संसार केले. ज्ञानोबाराय आणि समर्थ रामदास स्वामी सोडले तर सगळ्यांनी केले, पण ते सुखी आहेत. आपण एवढा संसार करून सुद्धा काय बुवा काय सांगू तुम्हाला, लगेच रडगाडं सुरूच होतं आमचं. पण यांच्या संसारात आणि आपल्या संसारात फरक आहे. काय? एका शब्दात सांगतो, या सर्व संतांनी संसार मनापासून केला, पण मनात संसार नव्हता. मनात ज्यानं मला आणले तोच होता, म्हणून ते सुटले. आणि मनात वैराग्य होतं, म्हणून पुढची ओळ येते, वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा. काय गोड शब्द आहे हा. वैराग्य राग रसिको, रसिकता आणि वैराग्य. तुम्ही म्हणाल बुवा हे कॉन्फ्लिक्ट काहीतरी प्रॉब्लेमॅटिक शब्द आहे ते. नाही, इथे रसिकतेची वैराग्यता नाहीये. बघा, रसिकतेला वैराग्यता नाही, वैराग्यातली रसिकता आहे. रसिकता. रामकृष्ण परमहंस जेवायला बसले की छान जेवायचे, मस्त, त्यांना व्यवस्थित सगळं व्यवस्थित लागायचं. शारदा मात्या विचारायचे, अहो तुम्ही असं का करता? तेव्हा रामकृष्ण परमहंस सांगितले, जेव्हा या अन्नावरची माझी वासना उडेल तेव्हा समजून घे 2 ते 3 दिवसात मी जाणार आहे. आणि तसंच घडलं. रसिकता आहे. आनंदी काय राहू नये का छानपैकी स्वच्छ व्यवस्थित?
वैराग्यवादी म्हणले होते काय असं आगळ पगळ राहायला पाहिजे असं काही नाही. तो तिथे राहून सुद्धा आनंदात राहू शकतो, वैराग्याने राहू शकतो. आणि त्या वैराग्याची सुद्धा एक रसिकता असते. हो अरे काय मजा आहे, सोडून देण्यात मजा असते. ज्या दिलं सोडून, हे वैराग्य. गुलाबजाम केलेत, पहिली वाटी मला द्या, हा हे वैराग्य नाही. तुमचं खाऊन झाल्यावर राहिले तर द्या, नाही मिळाले माझ्या तरुण वयात भरपूर झालेलं आहे, आता काही इच्छा नाही रे, खा तुम्ही, ही वैराग्यता. यात सुद्धा आनंद आहे. अटल बिहारी वाजपेयींची एक कविता आहे, त्यातली एक ओळ मला फार आवडते. सगळी सुंदर कविता आहे, त्यातली एक ओळ छान आहे. मन की फकीरी पर कुबेर की संपदा भी रोती है. मन की फकीरी पर कुबेर की संपदा भी रोती. अरे फकीर, ज्याला कशाची फिकीर नसते तो असतो फकीर. लाखो पैसे येऊन पायाशी पडतात, तो वाटेल तेथे करी ऐसा नाही पाहिला. परी कुबेर लोळेदारी, महाराजांचे शब्द आहेत. महाराजांचे कुबेर दारात लोळतो, रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडी ती, उच्चिष्टे काढी ती मुक्तिचारी. अरे आम्ही म्हणावं सर, तो उभा आमच्यासाठी करायला, ही वैराग्यता आहे. पण आम्ही म्हणत नाही. एवढं सगळं असून सुद्धा आम्ही काय गुणाचे खातो तो राम आम्हाला देतो रे, ही अशी भावना, याला म्हणतात वैराग्य. तुम्हापाशी आम्ही येऊन या काय वृथा क्षीण होय चालण्याचा, पांडुरंगा आम्हा तारिता पोषिता, अनेकांची व्यथा काय येते. ते शिवाजी महाराजांनी नजराणा आणून दिला तुकोबारांसमोर, तेव्हा तुकोबारांनी हे शब्द वापरलेत, पांडुरंगा आम्हा तारिता पोषिता, अनेकांची व्यथा काय येते. ते खरंच नाही, दिलं एका क्षणात सोडून. याला वैराग्य, आणि ही खरी रसिकता असते. पाहिजे 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 पाहिजे, येऊ दे, आने दो आने दो आने दो आने दो. अरे कशाला आने दो, नाही पुढे उपयोग होईल. अरे कशाला पुढचा विचार करते, झालं सगळं मिळालं, छान मस्त सहज, म्हणून आम्ही जातो आमच्या गावा. ही रसिकता आहे. त्यामुळे बाबा, तुम्ही माझा मुलगा माझी बायको याच्या विचारात पडू नका. वडिलांना हा झालेला उपदेश श्रवण केला, वडीलही शांत झाला. आणि इकडे धुंदुकारीनं धुंदुलीवरती अनन्वित अत्याचार केले आणि तीही गतप्राण झाली. श्रोते हो, ही कथा काय सांगते, आपल्या आई वडिलांवरती जर कोणी अत्याचार करत असेल, आई वडिलांवरती वाटेल तसं वागत असेल, तर त्याची काय गती होते यासाठी ही कथा आहे. या धुंदुकारींना आई गेली म्हटल्यावरती 5 जणींना घरामध्ये आणून ठेवलं, 5 वेश्यांना, आणि त्यांच्या नादी लागला. पैसे चोरी मारी करतोय, पैसे मिळवतोय, चोरी मारी करतोय. एक दिवस यांनी राजाकडे चोरी केली आणि पैसे आणले यांच्या विलासपणा वाढवण्यासाठी. आणि या सगळ्यांनी विचारलं कुठनं पैसे आणले, राजाकडनं आणले. या 5 जणींना विचार पडला, राजाकडे चोरी केली, उद्या चोरी उघडकीस आल्यावरती याला पकडलं जाईल, आणि याला जेव्हा पकडलं जाईल तेव्हा हा सांगेल या 5 जणींसाठी मी चोरी केली, म्हणजे आपणही अडकले जाऊ. म्हणून या 5 जणींनी एकत्र येऊन याचा वध केला. आणि गतजन्मीचं आई वडिलांशी वाटेल तसं वागलं म्हणून हा पाप योनीमध्ये जाऊन पडला, प्रेत योनीमध्ये, माफ करा, प्रेत योनीमध्ये. आपला भाऊ गेला म्हटल्यावरती या गोकर्णाने गयेला जाऊन श्राद्ध केलं. आणि एक दिवस संध्याकाळी गोकर्णजी उपासना करत होते आणि काहीतरी चर 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 चरसर चरसर वाजायला लागलं. म्हणून गोकर्णजीने विचारलं कोण आहे, तर क्षीण आवाज आला, मी तुझा भाऊ धुंदुकारी. धुंदुकारी, अरे तुझं गयेला श्राद्ध करून सुद्धा तू मुक्त झाला नाहीस. तेव्हा धुंदुकारीने उत्तर दिलं, बाळा भावा, अरे मी एवढी पाप केली आहेस की तू जगाच्या पातळीवरती कुठेही गेलास आणि माझं श्राद्ध केलं तरी मी मुक्त होणार नाहीये. मला मुक्त कर, मला मुक्त कर, मला मुक्त कर, मला मुक्त कर. ठीक आहे, मी माझ्या सद्गुरूंना विचारतो. गोकर्णाचे सद्गुरू प्रत्यक्ष भगवान सूर्यदेव. सूर्यदेवांना विचारलं माझ्या भावाला मुक्त कसं करू. सूर्यदेवाने उत्तर दिलं, बाळा त्याला श्रीमद भागवत कथा श्रवण करायला सांग. शुकशास्त्र एकमेव असं शास्त्र आहे की त्या कितीही पापी माणसाला मुक्त करू शकेल. आणि परिणाम गोकर्णाने कथा सुरू केली, पण प्रेत योनीमध्ये असल्यामुळे त्याला कथेला येता येऊ शकत नव्हता.
पण आता कथा तर श्रवण करायची म्हणून काय झालं, गोकर्णजी जिथे बसले होते त्याच्या बाजूला एक बांबूचं वन होतं. त्या एका बांबूमध्ये हा धुंदुकारी खाली येऊन बसला. कथा श्रवण करतोय. पहिल्या दिवशीची कथा श्रवण झाल्यावरती त्या बांबूला 7 गाठी होत्या. पहिल्या दिवशीची कथा संपल्या, कडकन आवाज झाला, एक गाठ संपली, तो धुंदुकारी वर आला. दुसऱ्या दिवशीची कथा संपली, दुसरी गाठ सुटली, तो पुढे आला. तिसरी कथा संपली, तो पुढे आला. 7 दिवसाची कथा श्रवण केल्या. ती एक एक गाठ करत 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 7व्या दिवशी 7व्या गाठीपर्यंत आला. 7व्या दिवशीची कथा संपली, कडाडकन आवाज झाला आणि 7व्या दिवशीची गाठ सुटली आणि धुंदुकारी मुक्त झाला. मुक्त झाल्यावरती त्यांनी आपल्या भावाला शतशः प्रणाम केला. बाबा, तुझ्यामुळे मी मुक्त झालो, श्रवणाने मुक्त झालो. आणि भगवंताचं विमान आला आणि धुंदुकारीला घेऊन गेले. आणि जे उरलेले श्रोते होते ना, जे कथा श्रवण करत होते 7 दिवस, ते गोकर्णाला विचारतात, अहो कथा आम्ही पण श्रवण केली, मग ते एकट्यालाच का घेऊन गेले? काय विमानात जागा नव्हती का? तेव्हा गोकर्णाने विचारलं, बाबा मला विचारावं लागेल तुम्हाला का नेलं नाही. म्हणून भगवंताचे जे पार्षद होते त्यांना विचारलं, अहो यांचं काय, यांनी पण कथा श्रवण केली ना? तर पार्षदांनी उत्तर दिलं, अहो यांचं श्रवण आणि त्याचं श्रवण या जमीन आसमानाचा फरक आहे. यांनी विचारलं, का फरक कसला? त्यांनी मुक्त होण्यासाठी कथा श्रवण केली आणि मग यांचं म्हणजे आपलं नव्हे, त्याचं यांनी काय केलं? यांनी पण कथा श्रवण केली ना. अहो म्हणे यांतले बरेचसे लोक होते, ते हळूच बघत होते, नैवेद्य का दाखवतायत, तुमचे काय चाललंय, आता काय होणार? आज सकाळी तर पोहे छान होते बाबा, जेवणाचं तर काय? काही जण हळूच घड्याळाकडे बघत होते, आली अरे. असे आपण बरेचसे असतो, त्यामुळे आपल्याला कोणी नेत नाही. परिणाम या सर्वांनी सांगितलं, आम्ही परत एकदा श्रवण करू, आम्हाला मुक्त व्हायचंय. म्हणून परत एकदा गोकर्णाने सर्वांसाठी कथा केली आणि फक्त मुक्त व्हायचंय म्हणून ती कथा श्रवण झाली. शेवट सगळेही त्या समाधानाच्या पातळीवरती पोचले आणि भगवंताचं विमान घेऊन सगळ्यांना घेऊन गेलं. अशी श्रीमद भागवत कथा आहे. या कथेमध्ये विरघळून जावं, रमून जावं आणि या भागवतासमोर उभं राहून सांगावं, बाबा रे, माझ्या आयुष्यात जे काही चुकलं ते भगवंता तुझ्या चरणी अर्पण. सगळ्या चुकांची कबुली इथे द्यावी मनापासून. तो परमात्मा गोड हो, सगळ्यांचं घ्यायला बसलाय, आपलं का नाही घेणार? त्यामुळे आपली मनाची अवस्था त्याच्याकडे देऊन टाकावी. माझं चुकलं असं एकदा म्हणून तर बघावं त्याला, नाही तर आयुष्यभर माझंच बरोबर आहे असं म्हणून आयुष्य घालवतोय आपण. पण एकदा कधीतरी म्हणून बघा रे, बाबा चुकलं माझं, असं एकदा म्हणून बघा. तो किती सुंदरपणे कवेत घेतो पहा आपल्याला. आणि एकदा का त्याच्या कवेत गेलो की आयुष्यातलं पूर्णपणे आनंद आणि आनंद मिळतो. तो आनंद आपल्याला सगळ्यांना इथून पुढे आजचे काही दिवस आता गिळवायचा आहे. आजची कथा इथेच विराम घेईल.